नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारत भाग्य विधाता, परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. तसेच धम्मसाखाचा समूह मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शक दयानंदजी मिसाळकर सर, उपस्थित सर्व शील संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना नमो बुद्धाय आणि सविनय जय भीम. कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नांचे अनुसरण करूया आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय सुगत यांना विनंती करते की त्यांनी आज त्रिसरण अनुसरण करावे. सुगत हे नैनाताई यांचे पुतण्या आहे आणि तो आज आपल्यासाठी त्रिसरण अनुसरण करेल. सुगत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु 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 साधू साधू साधू. थँक्यू सुगत बेटा. आज आपण या मालिकेचे 107वे पुष्प घेऊन येत आहोत आणि आजचे आपल्या मार्गदर्शिका आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेतच. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे आणि ग्रहण करावे हे मी आपणास विनंती करते. आजच्या आपल्या मार्गदर्शिका नैनाताई तांबे आणि त्यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. नैनाताई यांचे बीकॉम झाले आहे. तसेच त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मधून सर्टिफिकेट कोर्स पाली देखील कंप्लीट केलेले आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की नैनाताईने या मंचावर धम्मपद अठ्ठकथा आणि बरेचसे जातक देखील घेतले आहेत. नैनाताई आणि चंद्रास तांबे सर यांचे देखील या उपक्रमामध्ये खूप लाख मुलाचे सहकार्य असते आणि त्यांनीच हा उपक्रम जेव्हा सादर केला तेव्हा त्यांचा हा विचार अगदी आजपर्यंत आपण जातकही सुरू करत आहोत तर तिथपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि एकही असे शनिवार नाहीत की आपण ते स्किप केले किंवा आपलं झालं नाही. हे ऍक्च्युली नैनाताईमुळेच की कोणतेही मार्गदर्शक असो कोणीही अवेलेबल नसेल तर आपण ती नेहमी मेक शुअर करते की सर्वांना अरेंज करून या मंचावर कोणी ना कोणी मार्गदर्शक आपले शनिवारचे जातक घेतच असतात. तेव्हा नैनाताई आज खूप खूप मेत्ता तुला, खूप खूप मेत्ता, खूप साधुवाद. आजचे कार्यक्रमाचे आपले विषय आहे व्याख्यान आहे 107वे आणि पदुम जातक वर्णना पदुम वग्ग मधील 261 नंबरचे जातक आज नैनाताई यांना आपलं मार्गदर्शन करेल. तेव्हा मी नैनाताईला विनंती करते की त्यांनी पदुम जातक वर आपल्याला मार्गदर्शन करावे. नैनाताई. परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद ताई. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांना स्मरून त्यांना अभिवादन करते. करुणा शीतल हृदयं अय्याप ज्योत विहत मोत्तमं सनरामरलोकगरुं वन्दे सुगतं कति विमुक्तं बुद्धोऽपि बुद्धभावं भावेत्वाच एव सचेतत्वाच यं उपगतो गतमलं वन्दे तमनुत्तमम्
उत्तरं धम्मं सुगत सोरसानं उत्तानं मारसेन मथनानं अठ्ठनन्ति समूहं शिरसा वंदे आर्यसंघम्. धम्मसाकरच्या समूह यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली म्हणून त्यांना खूप खूप मेत्ता. ज्या धम्मवान दाम्पत्याने मला हे जातक सांगण्यासाठी प्रेरणा व बल देऊन मार्गदर्शन केले असे आपले कल्याण मित्र संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांना मनापासून धन्यवाद आणि खूप खूप मंगल मेत्ता. त्याचप्रमाणे श्रद्धा संपन्न आणि शील संपन्न उपासक उपासिका जे नेहमी हे धम्मदेसना ऐकण्यासाठी उत्सुक असतात त्यांना सुद्धा खूप मंगल मिळतात. तुमच्यामुळेच आम्हाला ही धम्मदेसना देण्याची संधी प्राप्त होत आहे. सर्वांना नमो बुद्धस्स जय भीम. या जातकातून भगवंतांनी गंभीर देसना जातकामधून भगवंत गंभीर देसना देत असतात जी आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला उपयोगात आणता येणार आहे. तर ही पण जातकथा खूप सुंदर आहे, छोटी आहे पण महत्वाची आहे. याच्यातून आपल्याला दोन गोष्टी कळतील, समजतील आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये कसं आचरण करायचं आहे त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या, जसं श्रद्धा बीज मिळणार आहे, श्रद्धा बल मिळणार आहे आणि कुशल वाणी या संदर्भात ही हे जातक आहे. तर हे जातक थोडक्यात असे आहे की जेव्हा थोडक्यात कथा सांगते, जेव्हा शास्ता जेतवनात राहत होते त्यावेळेला आनंद बोधी वृक्षाची माळांनी पूजा करण्यासाठी जे भिक्षू येतात त्या भिक्षूंना उद्देशून ही कथा त्यांनी सांगितलेली आहे. तर आनंदथेरांनी जेतवनाच्या प्रवेशद्वारावर बोधिवृक्ष लावला आणि त्याची पूजा करण्यासाठी काही भिक्षू जेव्हा कमळ फुले आणायला जातात तेव्हा त्यांना ते मिळत नाही, पण जेव्हा आनंदथेर स्वतः जातात तेव्हा मात्र ते कमळांचे फुलांचे खूप मोठे भारे घेऊन येतात. आणि जेव्हा ही गोष्ट, ही वर्तमान कथा, ही कथा जेव्हा शास्त्रांना समजते तेव्हा शास्त्रा म्हणतात की जे जसे आहे तसे सांगणारे आहेत, बोलण्यात चतुर आहेत आणि कुशल आहेत, अशांना सुद्धा फुले मिळालेली आहेत, भरपूर सारी कमळाची फुले मिळाली आहेत असं सांगून त्यांनी ते ही अतिथकथा सांगतात. तर आपण ही आता पालीमधून कथा बघूया. पद्म जातक वंदना. यथा केसाच मस्सूच्या आती इदं सत्था जेतवणे विहरंतो आनंद बोधिंही माला पूजकारके भिक्खू आरभ कथेसी. तर यामध्ये 3 गाथा आहेत. त्याच्यातली जी पहिली गाथा आहे त्या पहिली गाथाच्या 3 शब्दांनी ही कथा सुरू करताना आपण नेहमी पाहतो. तर ही जी गाथा आहे त्याची कथा आहे ही गाथा शास्त्रांनी जेतवन विहारात राहत असताना आनंद बोधी वृक्षाची पूजा करणारे, त्याच्या पूजा करण्यासाठी जे भिक्षू आले आहेत तर त्या भिक्षूंना ही ह्या गाथा सांगितलेली आहे आणि त्याच्या मागची अतिथकथा सांगितलेली आहे. तर ही जी पचुपन्न कथा आहे तर ती जी वस्तू आहे, कथा आहे ती कालिंग बोधी जातके आविर्भविष्यति. याची 55 कथा आहे ती आपल्याला 479 कालिंग बोधी जातकामध्ये पाहायला मिळते. तर याची 55 कथा काय आहे, तर ज्या वेळेला धम्मदेसना देण्यासाठी तथागत श्रावस्तीच्या बाहेर इतर जनपदामध्ये जातात तेव्हा श्रावस्ती लोक काय करायचे की गंधमाळा इत्यादी घेऊन जेतवनात यायचे आणि इतर पूजनीय स्थळ त्यांना दिसायचं नाही आणि म्हणून ते काय करायचे, आणि भगवान बुद्ध पण नसायचे म्हणून ते गंधकुटीच्या दारात ती गंधमाळा ठेवून जायचे आणि मग पूजा करता आली नाही आणि मग त्यामुळे उदास होऊन जायचे.
आता हे कारण जाऊन मग अनाथपिंडकाने जेव्हा तथागत पुन्हा चेतवनात येतात तेव्हा आयुष्यमान आनंद थेरांकडे जाऊन सांगितले की भंते, हा विहार जेव्हा तथागत जनपद इतर जनपदामध्ये जातात धम्मदेसना करण्यासाठी त्यावेळेला ओस पडतो, म्हणून लोकांना गंधमाळाद्वारे पूजा करण्यासाठी योग्य जागा मिळत नाही. तर भंते, कृपया तथागतांना हे सांगा आणि एक पूजनीय स्थळ निर्माण करण्याची शक्यता जाणून घ्या. तर आनंदथेर साधुकार देतात आणि मग तथागतांकडे जातात आणि त्यांना विचारतात की भंते, चैत्य किती प्रकारचे असतात? तेव्हा भगवंत म्हणतात की 3 प्रकारचे, शारीरिक, पारिभोगिक आणि उद्देशिक. तर आनंदथेर म्हणतात, तुम्ही जिवंत असताना चैत्य बनवता येईल का असे विचारतात. तेव्हा भगवंत म्हणतात की नाही आनंदा, शारीरिक चैत्य बनवता येत नाही, ते बुद्धांच्या निर्वाण काळी होते आणि उद्देशिक चैत्य तर हे स्मरणार्थ असते. पण बुद्धांनी उपयोगात आणलेला महाबोधी वृक्ष हा बुद्ध जिवंत असतानाही चैत्यच आहे. खूप मोठी गोष्ट आहे हा, ही लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणते तुम्ही गेल्यावर जेतवन विहार निराधार होतं. मग त्यावेळेला आनंद म्हणतात की तुम्ही इथून गेल्यानंतर जेतवन विहारामध्ये लोकांना पूजा करण्याचं स्थान मिळत नाही, तर महाबोधीचे एक बीज आणून जर जेतवनाच्या दारात रोपण करू शकतो का? तेव्हा भगवंत साधुकार देतात आणि म्हणतात हो, रोपण कर. आणि असं केलं तर कसं होईल, जसं जणू काही मी जेतवनात नेहमीच आहे, जणू काही माझा जेतवनात वास असल्यासारखे होईल असं भगवंत म्हणाले. त्यावेळेला मग आनंदथेर कोसल राजा, अनाथपिंडक, विशाखा इत्यादी सर्वांना सांगतात आणि जेतवनाच्या दारात बोधी रोपणासाठी खड्डा खणून घेतात आणि महामोगल थेरांकडे जातात. महामोगल थेरांना म्हणतात की भंते, मी जेतवन प्रवेशद्वारात बोधी रोपण करणार आहे, तर मला एक महाबोधीचं पिकलेलं फळ आणून द्या. महामोगलांथेर साधुकार देतात आणि बघा ते दिवाण आहेत, तर ते कसे जातात? ते जातात आकाश मार्गे बोधी मंडपात जाऊन वेलीवरून पडणारे पिकलेले फळ, म्हणजे काय करतात, ते जमिनीला स्पर्श होऊ न देता जस पडणार आहे असं पिकलेलं फळ ते स्वतःच्या चिवरामध्ये पकडतात, झेलतात आणि ते आनंदथेरांजवळ आणून देतात. आणि आनंदथेर मग आज बोधी रोपण करणार आहे असे मग कोसल राजा आणि इतर जे आहेत जसे अनाथपिंडक आहेत, विशाखा आहेत, यांना कळवल्यावरती मग ते सर्वजण जेतवन प्रवेशद्वाराजवळ सर्व साहित्य घेऊन जमा होतात आणि तिथे थेर महाबोधी रोपण स्थळी मोठा सुवर्ण पात्र ठेवतात. त्या पात्राच्या खाली छिद्र केलेले असतं आणि मग सुगंधित पातीने भरलेले ते पात्र आहे आणि मग ते जे फळ आहे महाबोधीचं फळ ते राजाच्या हातात देतात आणि राजाला म्हणतात की महाराज, तुम्ही ह्याचं रोपण करा. तर मग तेव्हा कोसल राजा विचार करतात की राज्य तर कायम माझ्या हातात राहणार नाहीये, तर हे अनाथपिंडक जे स्वतःपन्न आहेत तर त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे, म्हणून ते अनाथपिंडकाकडे ते फळ देतात आणि अनाथपिंडक त्यानंतर ती सुगंधित माती खाली वर करतात आणि ते बोधी फळ त्या पात्रामध्ये सोडल्या बरोबर मोठा चमत्कारच होतो. त्यांनी ते पात्रात सोडता क्षणी सर्वांच्या पाहताना सर्व पाहतच राहतात आणि ते फळ अंकुरून नांगराच्या अग्रा एवढा बोधी खंड उभा राहिला आणि 50 हात उंचीचा झाला. 4 दिशा आणि वर असे 5 महासाका, आणि त्या महासाका छोट्या नाहीत, 50 हात लांब बाहेर पडल्या. अशा प्रकारे तो एक मोठा श्रेष्ठ वृक्ष बनला.
आणि हा चमत्कार पाहून सर्व तिथे जमलेले उपस्थित असलेले राजा, अनाथपिंडक, विशाखा आणि इतर श्रद्धावान उपासक उपासिका आनंदित झाले, प्रसन्न झाले. आणि राजाने मग काय केलं, राजाने 28 सुवर्ण रजत घट सुगंधित पाण्याने भरले, त्याला कमळांच्या, निळ्या कमळांनी सजवलं आणि ते सर्व महाबोधी वृक्षाभोवती ठेवलं आणि त्याची पूजा केली. 7 रत्नांची वेदिका बनवली, सुवर्ण मिश्रित अशी वाळू पसरवली, भिंत बांधली, 7 रत्नांचे द्वार कोष्टक बनवले आणि मोठी पूजा केली. आणि मग नंतर अशा प्रकारे पूजा संपन्न झाल्यानंतर मग आनंद थेर तथागतांकडे जाऊन म्हणतात की, म्हणते तुम्ही जशी महाबोधी वृक्षाखाली, म्हणजे ज्याचं फळ आणलेलं ना त्यांनी, त्या महाबोधी वृक्षाखाली तुम्ही संबुद्ध झाले आणि जी समापती घेतली होती तर ती समापती मी रोपण केलेल्या बोधी वृक्षाखाली लोकांच्या कल्याणासाठी घ्या. तेव्हा तथागत शास्ता म्हणतात की, आनंदा, जी समापती मी तिथे घेतली होती तर ती समापती ही जागा धारण करू शकणार नाही. आनंद, त्यावर आनंद म्हणतात. मग म्हणते तुम्ही असं करा की महाजनांच्या हितासाठी, सुखासाठी या भूमी प्रदेशामध्ये ह्या बोधी वृक्षाखाली समापतीचे सुख घ्या. मग भगवान बुद्ध एक रात्र त्या बोधी वृक्षाखाली समापती सुखाने राहिले आणि ते 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 बुद्धांनी समापती सुख घेतल्यानंतर मग थेरांनी कोसल राजा आणि इत्यादींना सांगून मग एक मोठा उत्सव, बोधी मह नावाचा उत्सव केला आणि तो बोधी वृक्ष म्हणून आनंद थेरांनी रोपण केल्याने आनंद बोधी म्हणून प्रसिद्ध झाला. तर अशी ही पशुपन्न कथा आलेली आहे कशामध्ये, कलिंग बोधीमध्ये, जी आपण पाहिली. तर सोपण आनंद थेरेन रोपितता आनंद बोधीती जातो. आता आपल्याला कळलं ना की आनंद थेराने त्या बोधी वृक्षाचं रोपण केलं म्हणून त्या वृक्षाला आनंद बोधी वृक्ष असे समजले जाते, ओळखले जाऊ लागले. आणि थेरेन ही जेतवण द्वार कोठके बोधिस्स रोपित भाव सकल जंबूदीपे पत्थरी. मग थेरांनी जेतवन द्वाराजवळ बोधीचा वृक्ष लावला असं संपूर्ण जंबूद्वीपामध्ये ती बातमी पसरली. एकदा काय झालं, अथेकचे जनपदवासिनो भिक्खू आनंद बोधिनी बाला पूजन करिस्सामाती जेतवणं आगन्त्वा सत्तारं वन्दित्वा पुनदिवसे सावत्तिं पविस्थित्वा उपलवितिं गन्त्वा मालं अलभित्वा आगन्त्वा आनन्दथेरस्य आरोचेसु आउसो मयं बोधिमि माला पूजन करिस्सामाति उपलवितिं गन्त्वा एकमालंपि न लभिमाति. तर अथ एकचे जनपदवासिनो भिक्खू, म्हणजे एकदा जे जनपदवासामधले, जनपदातले जे भिक्षू आहेत त्यांनी काय विचार केला की आनंद बोधिमी माला पूजन करिस्सामाती, आपण आनंद बोधी वृक्षाची माळांनी पूजा करूया. असं जेतवनात जाऊन, आगंत्वा जेतवनात येऊन सत्तारं वंदित्वा शास्त्रांना वंदन करून सांगितलं त्यांनी की आपण काय करूया की आनंद बोधींची माळांनी पूजा करूया असं सांगून मग ते भिक्षू काय करतात तर पुनदिवसे सावत्तिं पविस्थित्वा उपलवितिं गन्त्वा, दुसऱ्या दिवशी श्रावस्तीमध्ये जाऊन उपलवितिं गन्त्वा म्हणजे जिथे कमळाचं तलाव आहे तिथे जाऊन मालं अलभित्वा माळा न मिळाल्याने आगंत्वा येऊन आनंद थेरस्य आरोचेसु, आनंद थेरांना सांगतात. काय सांगतात, आऊसो मयं बोधिमि माला पूजन करिस्सामाति उपलवितिं गन्त्वा एकमालंपि न लभिमाति. आयुष्यमंत आम्ही
बोधिवृक्षाची माळा करण्यासाठी जेव्हा फुले आणायला गेलो तळ्याच्या इथे, तेव्हा आम्हाला एक एक कमळ सुद्धा मिळाले नाही. तर जेव्हा हे भिक्षू तथागतांना सांगतात की आम्हाला पूजा करायची आहे बोधीची माळांनी, आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन ते आणण्यासाठी जातात, पण त्यांना मिळत नाही. आणि मग ते जेव्हा आनंद थेरांना सांगतात तेव्हा मग पुढे काय होतं? थेरो अहं ओ आउसो आहरिसानुइति उपलवितिं गत्वा बहु नील उपल्ल कलापे उखिपा पेत्वा आगम्य तेसं दापेसी ते तानी गहेत्वा बोधिस्स पूजन करेसु. तर मग ते जेव्हा थेरांना सांगतात की आम्हाला तर मिळाली नाहीत कमळाची फुलं, मग थेर काय म्हणतात? आयुष्यवंतांनो, ठीक आहे, मी तिथे जाऊन फुलं घेऊन येतो. आणि मग तिथे जाऊन गंतवा तिथे जाऊन नील उपल्ल कलापे उखिपा पेत्वा, त्यांनी काय आणलं तर पूर्ण भारेच्या भारे निळ्या कमळाचे घेऊन ते संतापेसे त्यांना दिले. ते तानी गहेत्वा बोधिस्स पूजन करीसू, मग त्यांनी ते घेऊन बोधीची पूजा केली. म्हणजे ते भिक्षू गेले पण त्यांना काही मिळाले नाही, पण जेव्हा आनंद थेर गेले तेव्हा त्यांना मात्र कमळाचे भारेच्या भारे मिळाले. आणि मग बोधी वृक्षाची माळांनी पूजा केली. संपवत्तिं सुत्वा धम्मसभाय भिक्खू थेरस्स गुणकथं समुत्थापेसु. आणि मग ही वार्ता ऐकून मग धर्मसभेत नेहमीप्रमाणे भिक्षू थेरांचं कुठल्या धम्म कथा होत असतात, तर इथे थेरांचं गुणगौरव करत होते. आणि मग आऊसो जानपदा भिक्खू पुय्य उपलविथिं गत्वा मालं न लभिसू. लक्षात घेण्यासारखा आहे हा शब्द की आयुष्यमानानो जानपदा भिक्खू अपपुय्य म्हणजे कमी पुण्य असलेले, उपलविथिं गत्वा ते तलावाकडे गेलेले असता, कमळ आणायला गेलेले असता, गंतवा मालं न लभिसू, त्यांना माळा नाही मिळाल्या. थेरो पण गंतवाव आहरा पेसिती, पण जेव्हा थेर गेले तेव्हा थेरांनी माळाच्या माळा घेऊन आले आणि ते आणून दिल्या. आणि त्यावेळेला जेव्हा शास्ता येतात, सत्था आगंतवा काय नु अत्थ भिक्खवे एतरही कथाय सन्निसिन्नाती. जेव्हा शास्ता येऊन त्यांना विचारता कोणत्या अर्थाने तुम्ही एकत्र कुठली कथा सांगण्यासाठी, गोष्ट करण्यासाठी तुम्ही एकत्र सिन्नाती म्हणजे जमला आहात, कुचित्वा विचारल्यावर, इमाय नामाती उत्ते, मग अशा गोष्टी म्हणजे आनंद थेरांचं गुणगौरव करण्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत. न भिक्खवे इदान एव वत्थू छेखा कथा कुसला मालं लभंती पुब्बेपी लभ्यंसु एवा ती वत्वा अतितं आहरी. तर तेव्हा भगवंत सुद्धा आनंद थेरांचं गुणगौरव करतात, त्यांच्या कथा कुसलेचं, म्हणजे ते किती कुशल आहेत सांगण्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये चतुर आहेत हे सांगून मग सांगतात की पुब्बेपी पूर्वी सुद्धा जे बोलण्यामध्ये कुशल आहेत त्यांना सुद्धा माळा मिळाल्या होत्या, मालं लभंती हे सांगून मग अतितं आहरी, मग त्यांनी ही कथा सांगितली. ही पण अतित कथा खूप छोटी आहे पण खूप सुंदर आहे आणि त्याच्यातून आपल्याला धम्म घेता आला पाहिजे, समजला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कसं राहायचं आहे, कसं आचरण करायचंय, हाच बोध आपल्याला जातकामधून मिळत असतो. बोधिसत्व आपल्याला सांगत असतात आणि आपण त्याप्रमाणे वागायचं आहे. त्यांच्यासारखं आचरण आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तर आपण पच्चूपन्न कथा बघितली की कशा प्रकारे महाबोधीच्या वृक्षाची बीज आणून जेतवण विहारावरती जेतवनच्या प्रवेशद्वारावरती लावलं आणि त्याची पूजा केली आणि त्यांना माळा मिळत नव्हत्या तेव्हा आनंदथेर जाऊन माळा त्यांना खूप साऱ्या माळा मिळाल्या कारण आनंदथेरांचं तेवढं पुण्य होतं आणि अपपुण्य म्हणजे अगोदरचे जे भिक्षू होते त्यांचं पुण्य कमी होतं आणि म्हणून त्यांना त्या माळा मिळू शकल्या नाहीत. तर थेरांचं असं काय पुण्य असतं की ज्यामुळे त्यांना जेतवन प्रवेशद्वाराजवळ जेतवनाच्या प्रवेशद्वारात ते बोधीचं वृक्षारोपण करतात आणि त्यांना सतत अशी फुलं मिळत असतात. असं काय पुण्य असतं हा जर प्रश्न विचारला तर आपण शेवटी त्याचं उत्तर देऊ शकतो. आपण आता अतीत कथेवरती जाऊया. तर अतिते वाराणसी ब्रह्मदत्ते रज्जंकारन्ते बोधिसत्तो सेठ्ठीपुत्तो अहोसी. तर अतिते म्हणजे पूर्वी सर्वांनाच माहित आहे वाराणसी नेहमीप्रमाणे वाराणसी आहे. ब्रह्मदत्त रज्जंकारन्ते ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असताना बोधिसत्व कोण होते तर श्रेष्ठीचा पुत्र होते. ठीक आहे, बोधिसत्व कोण होते श्रेष्ठी पुत्र होते. अंतोनगरेच एकस्मिन सरे. त्याच्यानंतर दुसरा येऊया आपण. अंतोनगरे म्हणजे त्या वाराणसीमध्ये आतमध्ये एका नगरामध्ये एकस्मिन सरे एका तळ्याजवळ पद्माणी पुफ्फंती तळ्यात काय होत असतात कमळं फुलत असतात आणि एको छिन्ननासो पुरिसो तं सरंग रखती. आणि त्या तळ्याचं रक्षण कोण करत असतो तर एक नाक कापलेला माणूस त्या तळ्याचं राखण करीत असे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. अथेक दिवसं वाराणस्यं उत्सवे घुट्टे मालं पिळंदित्वा उत्सवं किळितु कामा तयोसेटी पुत्था नासचिण्णस्य अभूतेन वन्नं वत्वा मालं याची सामाती तस्स पदुमानी भंजन काले सरस संतिकं गत्वा एकमंतं अठ्ठंसु. एके दिवशी काय होतं वाराणस्यं उत्सवे घुट्टे. उत्सवे म्हणजे उत्सव, घुट्टे म्हणजे जाहीर झाला. वाराणसीमध्ये राजाने जाहीर केलं की आपल्याला एक उत्सव करायचा आहे. तर मग त्यावेळेला उत्सवात राजा त्यावेळेला प्रजाजनांच्या आनंदासाठी अनेक असे अधूनमधून उत्सव करत असत. तर ह्यावरून पण आपल्याला समजून येतं की त्यावेळेची सामाजिक परिस्थिती कशी होती. तर राजा कसे होते तर राजा असे उत्सव अधूनमधून करत होते कारण त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळत होता आणि त्यांना असं वाटायचं की प्रजाजनांना पण आनंद द्यावा आणि म्हणून ते असे उत्सव अधूनमधून जाहीर करायचे. आणि ह्या उत्सवांमुळे आपल्याला हे लक्षात येतं की उत्सवामध्ये काय आलं नाच गाणं आलं. तर हा नाच गाणं ह्या ज्या गोष्टी आहेत नाच गाणे करणे आणि स्वतः मनोरंजन करून घेणे या कुठल्या गोष्टी आहेत तर लोभाच्या गोष्टी आहेत. तर राजा त्यावेळेला लोभ आहे त्यांच्यामध्ये. शिवाय आपण ह्या माळा घालून काय करायचंय मालं पिळंदित्वा उत्सवं किळितु कामा. मग त्या माळा घालून उत्सव खेळायची अशी इच्छा असणाऱ्यांमध्ये पण काय दिसतं आपल्याला की लोभ दिसत आहे की आपल्याला माळा हव्या आहेत. आपल्याला इच्छा आहे ना, ती आसक्ती आहे ना की आपलं मनोरंजन करून घ्यायचं. आपण त्याच्यामध्येच त्या मनोरंजनामध्ये गुंतून जायचं. ती एक गुंतवणूक आहे मनाला त्याच्यामध्ये अडकवून ठेवण्याची, त्याच्यामध्ये सुख मानायची. तर हे कुठलं आहे हे लोभ चित्त आहे हे आधी आपल्याला याच्यातून समजते. त्यानंतर हे जे तयो सेठ्ठी पुत्ता ती श्रेष्ठी पुत्र
नासचिन्नस्य अभुभूतेन वन्नं वत्वा, तर ते काय विचार करतात, त्या नागकाप्याच्या रूपाची खोटी स्तुती करून वत्वा मालम याची सामाती. खोटी स्तुती करून आपण त्याच्याकडून ना आपण माळा मागूया असं विचार करून तस्य पदुमाने भंजकाली. तर तेव्हा भंजकाली म्हणजे पदुमाने म्हणजे कमळे आणि भंजकाली म्हणजे काढले. म्हणजे ते कमळे काढायच्या वेळेला सरस्स संतिकं गत्वा, तळ्याच्या जवळ गेले, गंतवा जाऊन एकमंतम अठ्ठनसू, आणि मग ते तळ्याजवळ जाऊन एका बाजूला उभे राहिले. तर त्यांना खेळण्यासाठी, त्या उत्सवामध्ये मनोरंजन करून घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी त्यांना माळा हव्या होत्या आणि त्या माळा मिळवण्यासाठी ते त्या तळाजवळ जो नागकाप्या जो राखणदार आहे त्याच्याकडे जाऊन मग ते कशा प्रकारे माळा मागतात हे आपण बघूया. तर माळा मागताना हे तिघेही एक एक गाथा म्हणतात. त्या गाथेद्वारे आपण इथे समजून घेऊया ते कशा प्रकारे बोलत आहेत. तर पहिली गाथा जो पहिला सेट्टीपुत्ता आहे, तर तो त्याला बोलवतो जवळ आणि तेसु एको तं आमंत्रित्वा पठमं गाथम आह. तर त्याच्यातला एक आहे, त्याला बोलून पहिली गाथा म्हणतो. तर काय पहिली गाथा आहे, जी आपल्या कथेची सुरुवातीची गाथा आहे तीच आहे. अगदी म्हणजे मजेशीर म्हणू शकतो ही. यथा केसाच्या मस्सूच छिन्नं छिन्नं विरुहती, सॉरी, एवं रुहतु ते नासा पद्मं देही आचतोती. तर काय म्हणतो तो, केस आणि मिशी, जसं आपण केस आणि मिशी, केस तर आपल्याला माहित आहे, मस्सू म्हणजे फक्त मिशी नाही तर दाढी मिशीचे केस. छिन्नं छिन्नं म्हणजे कापले, कितीही कापले तरी विरुहती काय होतात, दिरुहती म्हणजे वाढतात. म्हणजे ते वाढतात का नाही, तसं एवं रुहतू ते नासा, तशा प्रकारे तुझं नाक काय होऊ दे, वाढू दे. आणि म्हणून तू आम्हाला काय कर, म्हणून तुझ्या जवळ मी एक कमळ मागतो, तर तू ह्या मला कमळ दे. अशा प्रकारे तो काय करतो, खोटी स्तुती करण्याच्या उद्देशाने जी गाथा बोलत असतो. आणि मग त्याने हे शब्द बोलल्यानंतर मग त्याच्या मनात काय आहे, त्याच्या मनात आहे स्वार्थ आहे. आणि म्हणून त्याला माळा मिळवायची आहे. त्याच्या चित्तात काय आहे, लोभ आहे. हे त्याच्या बोलण्यातून आपल्याला समजतं की तो खोटी स्तुती करत आहे, त्याला माळ्याची आसक्ती आहे, म्हणून त्याच्या चित्तामध्ये लोभ आहे. हे आपण इथे समजलं पाहिजे की म्हणून तो त्याला एक उपमा देतो. नाक काय किती केल्याने वाढणार नाही, तरीही तो सांगतो की जसं केस आणि दाढी मिशीचे केस कापले तरी पण वाढतात, तरी तुझं नाक वाढू दे आणि म्हणून तू मला नाक दे. तर याचा अर्थ याच्यामध्ये कमळ मिळावं ह्याची आसक्ती आहे, त्याच्या चित्तात लोभ आहे, हे त्याच्या बोलण्यातून समजत आहे. आणि त्याला जर कमळ मागायचं आहे तर त्याने सरळ मागायचं, पण त्याने काय केलेलं आहे, त्याच्या नाकाला उद्देशून म्हटलेलं आहे. तर ती एक गोष्ट आहे. आणखीन दुसरी गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो नाही का की कधी असं होतं की तू मला हे दे, म्हणजे तू मला जर हे दिलं म्हणजे जसं कर्मकांडामध्ये आपण देवाजवळ मागतो की काही जण असं की तू मला हे दे, म्हणजे मी जर देवाला हे दिलं तर मला इच्छित प्राप्त होईल. ह्याला काय म्हणतात, कर्मकांड म्हणतात. की इच्छित प्राप्त होण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे, हे झालं कर्मकांड. तर याच्यातून आपल्याला असं दिसतं की कर्मकांड म्हणजे काय आहे, देणं आणि घेणं. आणि जेव्हा आपण सम्मा संबुद्धांची पूजा करत असतो, आपण त्यांना काही त्यांची श्रद्धेने आपण त्यांना दिवाबत्ती लावतो, त्यानंतर फुलांनी त्याची पूजा करतो, उपवास करतो, शिलांचं पालन करतो, है ना. त्यांना तर
ते आपण जाणून करतो. ते कसं ज्ञान संपयुक्त चित्ताने करत असतं, म्हणून ते कर्मकांड होत नाही. कारण आपल्याला माहित आहे की आपण त्यांची पूजा काय का करत असतो. तर दुसरीकडे आपण देणं आणि इच्छित प्राप्त होणं म्हणजे आपल्याला माहित नाहीये तरी आपण करत असतो, ते झालं कर्मकांड. तर हा फरक आपल्याला इथे समजून येतो. तर काय आहे की आता नाक कापलेलं आहे, तर जे कधी होणार नाही, नाक कापलेलं वाढणार नाही, हे त्या बोलणाऱ्याला सुद्धा समजतं. तरी पण त्याची स्तुती केल्यावर मी त्याच्याशी चांगला बोलत आहे म्हणून तरी तो मला कमळ देईल, म्हणूनच तर त्याचं आपल्याला इथे लोभचित्त दिसत आहे असं समजतं. आणि आता त्याने जे असं बोलला त्याचा परिणाम काय झाला त्या राखणदारावरती, तर सो तस्य कुज्झित्वा पदुमं न आदासी, तो त्याच्यावर रागवला आणि त्याने कमळ दिले नाही का, कारण त्याच्या बोलण्याने त्याचं मन दुःखी झालं, चित्त दोमनस्य झालं. कारण का, तर त्याच्याकडे जे नाहीये त्याच्यावर तो बोलत आहे. तू नाक काप्या आहेस असं कळत नकळत बोलून त्याचा अपमान करत आहे, म्हणून त्याचं चित्त दोषचित्त झालं आणि तो क्रोधित झाला आणि त्याला कमळ दिलं नाही. तर समजली ना ही गाथा, की त्याने गाथेमध्ये त्याला त्याला वाटलं की आपण किती छान बोलतोय त्याचं नाक वाढण्यासाठी आणि मग मला कमळ मिळेल, पण ते शक्य नाही झालं. कारण की त्याला तसं बोलून तर खिजवल्यासारखं झालं आणि त्याचा अपमान झाला, तो दुःखी झाला आणि त्याच्याकडे जे नाहीये त्याच्यावर घाव घातला आणि म्हणून त्याला राग आला. याचं चित्त आहे लोभी चित्त, त्याने त्याचं चित्त केलं दोष चित्त. अशा ह्या दोन गोष्टी आपल्याला या गाथेमधून समजल्या पाहिजेत. आता जो दुसरा शट्टिपुत्र आहे तो दुसरी गाथा बोलतो. त्याची गाथा कशी आहे की यथा सारधिकं बीजं खेते उत्तम विरुहती एवं रुहतु तेनासा पद्मं देहि याचितोती. मग दुसऱ्याने ही गाथा काय म्हटली आहे की शरद ऋतूमध्ये जसं बीज पेरलं जातं आणि बीज पेरल्यावरती लगेच अंकुर फुटतो, तसं तुझं नाक वाढू दे. आणि म्हणून म्हणजे ही दुसरी उपमा दुसऱ्या भावाने म्हटली आहे, शट्टिपुत्राने म्हटलं आहे की असं होऊ दे, म्हणून तू मला काय कर की म्हणून तू ते कमळ दे. तर आपल्याला हे शरद ऋतूमध्ये तत्थ सारधिकंती शरद समये गहेत्वा निखितं सार संपन्नं बीजं. तर ह्याचा अर्थ असा आहे की शरद ऋतू केव्हा तो पावसाच्या नंतर, तर त्यावेळेला जमीन कशी झालेली आहे, सुपीक झालेली आहे. शरद समये गहेत्वा, शरद ऋतूमध्ये जाऊन निखितं सार संपन्नं बीजं, म्हणजे ती सुपीक झालेल्या मध्ये बीज टाकलं तर कसं लगेच अंकुरित होते. त्याच्यामध्ये क्षार भरपूर असतात ना या जमिनीमध्ये, म्हणून ते बीज लवकर निघतं. तर अशा प्रकारे आणि म्हणून तू तसं तुझं नाक वाढू दे आणि म्हणून तू काय कर, तू मला कमळ दे. अशा प्रकारे हा पण दुसरी उपमा देऊन बोलतो. तर हा देखील जे बोलतो ना ते पण त्याच उद्देशाने बोलतो. आणि म्हणून सुद्धा जे मगाशी मी सांगितलं आहे की जसं पहिल्या भावाच्या चित्तामध्ये लोभ आहे आणि राखणदाराला ते आवडलं नाही, कारण त्याच्या नाकावर बोलले जे त्याच्याकडे नाहीये, त्यातला अपमान झाल्यासारखं वाटलं आणि त्याला सुद्धा कमळ दिलं नाही. तर आता आपण येऊया तिसऱ्या गाथेवर. आणि जो तिसरा सृष्टीपुत्र आहे तर ते कोण आहेत, बोधिसत्व. तर पहा इथे बोधिसत्व कसे बोलतात, कसे कुशल बोलतात. उभोपी पलपंते ते अपि पद्मानी दस्सती वज्जुं वाते न वा वज्जुं नथी नासाय रुहना
देही सम्म पदुमानी अहं याचामी याचितोती. मग बोधिसत्वांनी ही जी तिसरी गाथा म्हटली आहे त्याचा अर्थ पालीमध्ये असा दिलेला आहे, तो आपण वाचूया आधी, मग मी त्याचा मराठीमध्ये सांगते. तर त्याचा सरळ अर्थ आपण जर घेतला तर सरळ अर्थ असा होतो की जे पूर्वीचे दोघे भाऊ आहेत तर त्यांनी सखी पुट्ट आहेत, त्यांनी मला कमळ मिळेल या उद्देशाने खोटे बोलले. ते किती बोलले किंवा नाही बोलले तरी पण नाक वाढणार नाहीये. पण मित्रा, मी तुझ्याकडे फक्त आणि फक्त कमळाची याचना करतो, तर तू मला कमळ दे. किती छान प्रकारे बोलत आहेत बोधिसत्व बघा. आणि त्याचा आता आपण पालीमध्ये वैयाकरण वाचूया, ते पण खूप सुंदर आहे. तत्थ उभोपी पलपंते ते एते द्वेपी मुसा वदंती. बघा, मुसावादावरती सांगितलेलं आहे हे. तर आपल्याला मुसावादा वेरमणी कसं शील आहे ते आपल्याला याच्यातून कळत आहे. विनाकारण निरर्थक बोलणं. तर हे उभोपी पलपंतेती म्हणजे ते काय करत आहेत, मुसावादा करत आहेत, मुसा बोलत आहेत, खोटं बोलत आहे. अपि पद्मानीति अपि नाम नो पदुमानी दस्सतीति चिंतेत्वा एवं वदन्ति वज्जुं वा ते न वा वज्जुन्ति तव नासा रुहतोति एवं वदेयु वा न वा वदेयु एतेषं वचनं अपमानं सप्पथापि नत्थि नासाय रुहना अहं पनते नासं पटिच्च न किंची वदामि केवलं याचामि तस्य मे देहि सम्म पदुमानी याचितोति. आता त्याचा आपण अर्थ पाहूया. दोघेही असा विचार करून खोटे बोलले की आम्हाला कमळ मिळेल. वज्जू न वज्जूचा अर्थ आहे, वज्जूचा अर्थ जर समज आपल्याला सहज समजायचा असेल तर आपण नेहमी गाथेमध्ये बोलतो ना, एतेन सच्च वज्जेन होतु ते जयमंगलम. तर हा वज्जेन हा शब्द घेऊया आपण. वज्जेन म्हणजे बोलणे, वाचा, वाणी हा त्याचा समानार्थी शब्द आहे. तर वज्जू वाते न वा वज्जू याचा अर्थ असा आहे की कोणी कितीही बोलो अथवा नको बोलो, तुझ्या नाकाच्या वाढण्यासंदर्भात कितीही बोलले, किती अप्रमाण असे उपमा देऊन बोलले तरी तुझे नाक वाढणार नाही. पण मी मात्र तुझ्या नाकाच्या संदर्भात काही बोलणार नाही, मला त्याच्याशी काही काम नाही. पण मित्रा, मला तू फक्त आणि फक्त कमळ दे अशी मी तुझ्याकडे याचना करतो आहे, मागणी करतो आहे. असा बोधिसत्वांनी म्हटलेल्या या गाथेचा अर्थ आहे. किती सुंदर प्रकारे बोधिसत्व सांगतात बघा. आणि ह्या त्यांच्या गाथेतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वाणीतून आपल्याला काय समजतं की त्यांच्यामध्ये लोभ नाहीये. मला कमळ मिळू दे किंवा नको मिळू दे, जसं आहे तसं बोलतो मी, म्हणून त्याच्यामध्ये लोभ नाही, दोष नाही. पण त्याला काय म्हणतात, मित्रा, है ना. म्हणून त्याच्यामध्ये काही आपलेपणा आहे. म्हणून या गाथेतून आपल्याला असं समजलं की वाणी कशी असली पाहिजे, कुशल असली पाहिजे. आणि वाणी बोलताना ते कौशल्य असले पाहिजे. कसं बोलायचं आहे ज्याने समोरच्याला वाईट वाटणार नाही, त्याच्या त्याच्यामध्ये जी कमतरता असेल तर त्याच्यावर बोलता कामा नये. त्याच्याशी आपली वाणी कशी सुभाषित असली पाहिजे. म्हणून धम्म सांगताना जेव्हा महामंगल सूक्तामध्ये बुद्ध ही तिसरी गाथा आहे की बाहू सिंपंच
बाहुसंचंच सिंपंच विनयोच सुशिकितो सुभाषिताच या वाचा एतं मंगल उत्तम. यामधली जी सुभाषिताच या वाचा आहे, ही जी गोड वाणी आहे, ती आता कोणाला लागू झालेली आहे? ती बोधिसत्वांना. हे जरी गोड बोलले, कोण? आपल्याला हाच अर्थ याच्यामधून भगवान बुद्ध सांगत आहेत की हे दोघे जरी गोड बोलले तरी ते कसं बोललेले आहेत? निरर्थक बोललेले आहेत. अरे तुझं नाक वाढू त्याची कधी वाढणारच नाहीये, पण स्वार्थामुळे बोललेले आहेत. त्यांना ते काहीतरी हवं आहे म्हणून ते काढून घेण्यासाठी ते बोललेले आहे. तर ती सुभाषित वाणी नाहीये. तर सुभाषित वाणीमध्ये कसं आहे ते आपण जे आता जसं आहे तसं बोलणं, जसं आहे तसं बोलणं, विनयशील बोलणं, बोलण्याचं चातुर्य आहे. तर ही वाणी देखील प्राप्त होण्यासाठी आपलं काही ना काही पूर्वीच कुशल कर्म सहाय्यक असतात. आणि जेव्हा ही गाथा बोधिसत्व म्हणतात तेव्हा तो सरपालक, त्या तलावाचं राखण करणारा जो आहे तो काय म्हणतो की तं सुत्वा पदुम सरगोपको इमेहि द्विहि मुसावादो कथितो. तर त्या दोघांनी सुद्धा काय केलेलं आहे? मुसावादा केलेला आहे, खोट बोललेला आहे. तुम्ही सभाओ कथितो. तुम्ही काय कसे बोलले आहेत? जसं भाव म्हणजे जसं आहे तसं बोललं आहे. तुम्हाकं अनुच्छविकानी पदुमानी ती. तुम्हाला कमळ मिळालीच पाहिजे. महंतं पदमकलापं आदाय तस्य दत्वा अत्तनो पदुमसरम एव गतो. मग तो मोठाचा मोठा कमळाचा जुडा भार त्यांना देऊन मग तो जो सरपालक आहे, तळ्याचा राखणदार आहे, तो तळ्यापाशी गेला. तर इथे बोधिसत्व जसंच्या तसं आहे असं बोलतात आणि ते मात्र त्याने तो प्रसन्न होतो. अरे त्याने तर माझ्याकडे जे नाहीये त्याच्यावर काहीच नाही बोलला, पण त्याला हवंय तेच मागितलंय आणि म्हणून प्रसन्न होऊन तो त्याला जे हवं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट देतो आणि मग तळ्यापाशी जातो. सत्था इमं धम्मदेसनं आहरित्वा जातकं सम्मोधानेसी तदा पदुमलाभी सेठी पुत्तो अम एव अहोसेती. तेव्हा शास्ता इथे धम्मदेसना देऊन जातकाचं काय करतात? संबोधन करतात आणि सांगतात तदा पद्मलाभी सेठी पुत्तो. ज्या षष्ठी पुत्राला कमळ मिळाली आहेत, लाभले, तो मात्र मीच होतो. अशा प्रकारे हे छोटस जातक इथे संपलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर जातक आहे हे. याच्यामधून आपल्याला हे ह्या जातकातून घ्यायचं आहे की आपलं चित्त कसं असायला पाहिजे आणि आपली वाणी कशी असायला पाहिजे. तर आपल्या दैनंदिन जीवन जगत असताना आपण आपली वाणी बोलताना ती कशी ठेवली पाहिजे की समोरच्याला दुःख नाही झालं पाहिजे आणि आपल्या मनात सुद्धा आपण बघितलं पाहिजे की अरे आपण काही मागताना आपल्या मनात लोभ आहे, आसक्ती आहे. अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी जातक कथा सांगितलेली आहे. तर मी इथेच थांबते. सर्वांचं मंगल हो. साधू 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 साधू. खूप सुंदर ताई, खूपच छान कथा. छोटी होती पण अतिशय सुंदररित्या त्याच्यातून किती छान बोध असतो दिलास. खूप साधुवाद. लॉट्स ऑफ मेत्ता. अगदी सुंदर मधुर भाषेत अशी कथा तू सांगितलीस. खूप साधुवाद ताई. तर आपल्याकडे आहे, बराच वेळ आहे. हो तर हो, कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. नाही तर विचारा. आणि संजय सर आणि गायधनी मॅडम आहेत. तर मी प्रथम गायधनी मॅमना खूप खूप मंगल मेत्ता देते, कारण त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी इतकं थोडंफार बोलू शकले. तर तरी पण मी त्यांना विनंती करेन की त्यांनी यामध्ये थोडंसं ऍड करावं.
मॅम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आजची कथा नंबर 261 आहे ना, आणि कमळाच्या फुलांवर आहे आजची कथा. पदुम जातक वर्णना. नैनाताईंनी खूप छान सांगितली आहे. सगळ्यात आधी या जातक बद्दल काही म्हणायच्या आधी मी हे म्हणेल की ताईंनी हे खूप छान ज्या पद्धतीने सांगितलेली आहे ही जातक, मी तर म्हणेल की छान धाडस केलं यावेळेस. कारण या आठवड्याच्या मधातपर्यंत असं ठरलं नव्हतं की पुढची जातक कोण सांगणार. आणि नैनाताई या समोर आल्यात, मी म्हणेल नैना मॅडम या समोर आल्यात आणि त्यांनी म्हटलं की मी सांगेल ही जातक. तर त्यांच्या धाडसाबद्दल मला त्यांना सगळ्यात आधी अभिनंदन करायचं आहे, खूप खूप अभिनंदन करायचं आहे. इतक्या कमी वेळात 2-3 दिवसात त्यांनी ही जातक तयार केली, आणि ते सुद्धा ते जॉब करून करतात. ते स्कूलमध्ये त्या टीचिंग करतात, टीचर आहेत, आणि तरी पण ह्या सगळ्या कामामधून त्यांनी वेळ काढून ही जातक प्रिपेअर केली. ही छोटी गोष्ट नाही आहे, कारण इतक्या लवकर तयारी होत नाही. बरेच इवन जे मार्गदर्शक आहेत ते खूप 2 आठवडे, महिनाभर अशी तयारी करतात, आणि तेव्हा ते इथे मंचावर येऊन बोलू शकतात. पण मला हे खूप कौतुकास्पद वाटलं ताईंचं, की त्यांनी हे एवढ्या कमी वेळात प्रिपेअर केलं आणि आपल्या सगळ्यांसमोर ही जातक इतक्या छान पद्धतीने मांडली. म्हणजे जातक आपण जेव्हा, जसं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की जातक ही आपल्याला बोध घ्यायच्यासाठी आहे. जसे बोधिसत्व या संसारामध्ये जसे ते वागलेत, शिकलेत, कसं राहायला पाहिजे या संसारामध्ये, निब्बाण प्राप्तीसाठी कसं मदत होईल नंतर, तसं जसे ते राहिले तसे ते आपल्याला सांगू इच्छितात जातकमध्ये. ते डिफरन्स सांगतात नेहमी. जसं सुरुवातीला आपण जेव्हा बघतो पचुपन्न कथा म्हणजे प्रेझेंट स्टोरी, ज्याच्याशी कनेक्टेड असते पास्ट स्टोरी, जे बुद्ध सांगतात आपल्याला. तर पास्ट स्टोरी जी कनेक्टेड असते ती याच्यासाठी असते की आधी कसं बिहेव केलं होतं, कोणत्या गोष्टी धारण केल्या होत्या, ज्याच्यामुळे आज या निब्बाणा प्राप्तीच्या वेळेस ते कामात येत आहे. जसे या कथेमध्ये वत्तुचेका हा शब्द वापरला आहे. वत्तुचेका म्हणजे इथे वृत्त म्हणजे बोलणारा आपण जे स्पीच आहे ती कशी आहे आपली. आणि चेका म्हणजे जास्त करून चेका शब्द जो आहे तो हुशारीसाठी वापरला जातो, लोकीय मधल्या हुशारीसाठी वापरला जातो. पण इथे दुसरा शब्द जो आहे तो कथा कुसला आहे. कथा कुसला म्हणजे जे कथन होत आहे आपलं ते कुशल आहे की नाही आहे. कुशल शब्द जेव्हा येतो तेव्हा भगवान बुद्ध कुशल शब्दाला आता एक्सप्लेन करतात. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर ते हे आहे की ते अलोभ, अदोस, अमोह आहे, अशी वाचा, अशी कुशल वाचा. तर इथे हा भगवान बुद्धांचा जो बोध आहे, वत्तुचेका कथा कुशला, ही कशी असायला पाहिजे आपल्यासाठी. कधी काय होतं की मुसावादा वेरमणी, जसं आता पंचशील, तर भगवान बुद्ध जेव्हा बोधिसत्व म्हणून होते तेव्हा आपल्याला हे दिसून येतं की ते कसे त्यांनी पंचशील मॉड्युलेशन केलं, कसं फॉर्मेशन केलं पंचशीलचं. बुद्ध झाल्यावर त्यांनी हे 5 सील कसे दिलेत आपल्याला, त्यांच्या स्वानुभूतीने दिले, स्वतःच्या अनुभूतीने दिलेत. स्वतः त्यांनी अनुभव केलं की कसं बोलल्याने वत्तुचेका कथा कुसला असतं, त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीने. जसे की या कथेमध्ये पण त्यांनी स्वतःची अतीत कथा सांगितलेली आहे. तर इथे जे 3 भाऊ जे आहेत ते जे कथन करतात त्या पदुमस, त्या सरपलकाला जे कथन करतात, जे बोलतात, तर इथे शब्द वापरलेला आहे 3ऱ्या भावाच्या
संदर्भामध्ये. तिसरा भाऊ म्हणतो उभोपी, दोघे पण काय करत आहेत, पलपेंती. पलपेंती म्हणजे इथे सील जी सांगितलेली आहे आपल्याला ती पलपेंती शब्दाला धरून आहे. जसे की मुसावादा जेव्हा आपण म्हणतो तर खोटे नाही बोलणे, पिसुणा वाचा, हाश नाही, आणि फरुसा वाचा किंवा पिसुणा वाचा डिव्हिजन स्पीच नको, डिवाइड करणारी स्पीच, मतभेद करणारी स्पीच नको, आणि फरुसा वाचा हार्श नको स्पीच, कठोर नको. तर इथे चौथं जे आहे संफपलापा. संफपलापा कसं आपण समजणार? संफपलाप हा शब्द पण आपल्याला किती कठीण वाटतो समजायला. तर संफपलाप काय आहे? तर इथे हा शब्द वापरलेला आहे पलपेंती. तर हे जे दोन भाऊ आहेत, हे मोठे दोन भाऊ आहेत, हे कसे बोलत आहेत? तर हे संफपलाप करत आहेत. हे असे बोलत आहेत की जे हार्श नाही वाटत, जे कठोर नाही वाटत, जे डिव्हिजिव्ह स्पीच नाही आहे, जे मतभेद करणारी भाषा नाहीये, जे खोटं बोलणारी भाषा नाहीये, पण त्यांची जी भाषा आहे ती व्यर्थ आहे, अर्थ नाही त्या गोष्टीला. अभूत शब्द वापरलेला आहे अजून, अभूतंग. अभूतंग म्हणजे जे जसे नाही तसे बोलणे. इथे हा जो सरपालक आहे, जो रक्षण करणारा आहे या तलावाचं, पद्मांच्या तलावाचा, कमळांच्या तलावाचा, त्याचा नाश झालेला आहे, कापलेला आहे, डिस्ट्रॉइड आहे, छिन्न आहे. तर हे एकदा जे डिस्ट्रॉय झालं त्या जन्मामध्ये शरीराचा एक भाग, तो काही परत उगवणारा असतो का? ते काही केस आहेत का की ते परत उगवतील? हे त्याला सुद्धा कळतं, आणि म्हणून त्याला हे वाटतं की हे माझ्याशी खोटं बोलत आहे, जे जसे नाही तसे बोलत आहेत. तर इथे संफपलाप शब्द जो आहे, ज्याच्यामध्ये जास्त करून आपल्याला वर्णन केलेलं आहे की गॉसिप नाही करणे, व्यर्थ नाही बोलणे कोणत्या पण गोष्टींबद्दल. स्पेशली आपण पॉलिटिक्स बद्दल बोलतो, आपण कोणत्या फिल्म्स बद्दल बोलतो, मूवीज बद्दल, किंवा अशा काही व्यर्थ गोष्टी बोलतो ज्याच्याने काही फायदा नाही आहे, काही अर्थ नाही आहे. तर अशा गोष्टी बोलायला नाही पाहिजे ज्याच्याशी आपल्या निब्बाणाचा काही संबंधच नाही, आपल्या स्वतःचं डेव्हलपमेंट, आपल्या चित्ताचं डेव्हलपमेंट म्हणा, त्याचा काहीही संबंध नसतो. तर इथे म्हणून आपण पुढे बघू की की जे अभूत शब्द वापरलेला आहे, इथे अभूत शब्द पण एका ठिकाणी वापरलेला आहे की ते अभूत बोलत आहेत. जेव्हा बोधिसत्व ही कथा सांगत आहे, तर त्याच्यामध्ये तिथे मी बघत आहे ते सेंटेन्स जिथे अभूत शब्द वापरलेला आहे. बरं ठीक आहे, पण तो वापरला आहे या कथेमध्ये. तर अभूत शब्दच्या सारखाच पलपेंती शब्द आहे. म्हणजे इथे अभूत कथा जेव्हा भगवान बुद्ध आपल्याला ह्या अभूत बद्दल सांगत आहेत, तर ते आपल्याला कुठे सापडतं? तर ते सापडतं यथाभूत मध्ये. म्हणजे जे जसे आहे तसे बोलणे, जी वस्तुस्थिती आहे तसे बोलणे. म्हणून इथे जर बोधिसत्व कमळ मागायसाठी जात आहेत, कमळासाठी याचना करायला जात आहेत, तिथे त्या सरपालकाच्या नाकाबद्दल बोलण्याचा काहीच संबंध येत नाही. तिथे ते पलाप होत आहे, तिथे ते संफपलाप सारखं होत आहे, ज्याचा काहीही अर्थ नाही तिथे बोलण्यामध्ये. तर यथाभूत मध्ये जेव्हा आपण बघतो, हे कुठे आहे? सतीपठाण सुत्तामध्ये विपස්සना जेव्हा आपण करतो तर म्हणतो की यथाभूत ज्ञान दर्शन, हे ज्ञान आहे, जसे आहे तसे बघणे. तर त्यावेळेस यथाभूत हे आपल्याला भव मध्ये जसे आहे, जसे आपल्याला दिसत आहे तसे बोलणे. तर जेव्हा आपली प्रेमाची भाषा असते, जेव्हा करुणेची भाषा असते, त्यावेळेस आपण कोणाचे दोष काढत नाही. म्हणून जेव्हा बोधिसत्व अप्रोच करतात त्या पालकाला, कमळाच्या सराच्या पालकाला, तर त्यावेळेस त्याच्या अवगुणांबद्दल त्यांचं लक्ष त्याच्या
शरीराच्या दोषावर नाही आहे. कारण जेव्हा त्या शरीराच्या दोषाकडे जर लक्ष असेल तर ऑब्व्हियसली समोरच्या व्यक्तीच्या मनात पण ते दोष उत्पन्न करतं, दोमनस चित्त उत्पन्न करतं आणि ते त्या व्यक्तीला इन्सल्टिंग सुद्धा वाटू शकतं, कारण त्याला स्वतःचे दोष दाखवण्यामध्ये कोणत्याच व्यक्तीला इंटरेस्ट नसतो. पण आपण नेहमी चांगलं बघावं दुसऱ्यांमध्ये. तर त्यामुळे ही जी वाचा जी होते ती संफपलापा होते. तरी आपण हे समजायला पाहिजे की त्या दोन्ही पण जे भाऊ असतात ते चांगलंच बोलत असतात. त्यांना असं वाटतं की मी स्तुती करणार, की तुझ्यामधला दोष दूर हो, अशी स्तुती करू तर मला फुलं देणार, असं त्या दोन भावांना वाटतं. पण ते त्या स्तुती न करता ते त्याचे दोष दाखवत असतात आणि म्हणून त्याचं मन कुज्झित होतं. कुज्झित शब्द आला आहे. कुज्झित होतं म्हणजे रागवतं, राग येतो, द्वेष येतो आणि म्हणून तो एकही कमळ, जेव्हा ते म्हणतात एक कमळ द्यायच्यासाठी याचना करतात, तर ते दोन भाऊ, तर ते तो पालक जो असतो तो एकही कमळ त्यांना देत नाही. आणि तो म्हणतो की जेव्हा बोधिसत्व हे सगळं म्हणतात तर की मी तुझ्या नाकाबद्दल काहीही नाही म्हणणार, फक्त हे वचन, असे वचन. कारण जेव्हा ते उपमा देत आहेत या लोकीयमध्ये जी गोष्ट होऊ शकत नाही त्याच्याबद्दल भरपूर बोललं जाऊ शकतं, आपण न थांबता बोलू शकतो. पण जे नेमकं काय आहे, जी वस्तुस्थिती काय आहे, त्याच्याबद्दल जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपली ती तेवढी लिमिटेडच व्होकॅब्युलरी असायला पाहिजे, तेवढंच बोलायला पाहिजे आपण. तर ते कसं आहे, ते मोजमाप केलेलं बोलणं आहे. अशा बोलण्याला भगवान बुद्ध चांगली वाचा म्हणतात. आणि जे ते दोन भाऊ बोलतात ते किती पण अशी उपमा देतील, संसारामधल्या सगळ्या उपमा पण त्या देतील, तरी पण अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्याच्यानी त्या पालकाचे नाक वाढू शकेल. हे तर असत्यच आहे, अद्भुत आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे शक्य नाही. आणि म्हणून जेव्हा बोधिसत्व म्हणतात की मी इथे फक्त आणि फक्त केवल याचामी, फक्त फुलांसाठी याचना करतो मित्रा, हा जो प्रेम भावचा आपुलकीचा जो शब्द आहे तसाच त्या पालकाला तो जिव्हाळ्याचा वाटतो आणि ते कमळाचे फूल भरपूर महंतं कलाप, खूप मोठा गुच्छा कमळाच्या फुलांचा घेऊन येतात. आणि हे म्हणतात की, आणि जे बोधिसत्व जे वचन बोलतात हे ऐकून पद्म सर गोपको आहे ना म्हटलेलं आहे, तर त्या तलावाचं पालन करणारा, पद्माच्या तलावाचं पालन करणारा तो म्हणतो, हे दोघे खोटे मुसावादी कथितो आणि तू स्वभाव कथितो. जे नेचर जसे आहे तसे, जो स्वभाव जसा आहे तसं बोलत आहे, खरं बोलत आहे. आणि तुला तुझ्यासारखेच योग्य असे कमळ मी देतो, असे म्हणून तो जातो, कमळ घेऊन येतो आणि मोठा कमळाचा गुच्छा बोधिसत्वांच्या हातामध्ये देतो. तर ही कथा भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे या जातकमध्ये, असं अतीत कथाही सांगितली आहे. तर इथे गोष्ट ही आहे की आनंदथेर जेव्हा जातात पचुपन्नमध्ये, प्रेझेंट सिच्युएशन मध्ये, जेव्हा आनंदबोधी वृक्षाचं ऑनर, सत्कार, पूजा करण्यासाठी कमळाचे फूल आणायला जातात, बाकी भिक्खू त्यांना मिळत नाही आणि आनंदथेर जातात, त्यांना मिळतात खूप सारे. तर हे एक विपाक आहे त्या प्रेझेंट कथेमध्ये, हे विपाक आहे आधीच्या कम्माचा, आधी केलेल्या कम्माचं विपाक आहे ते. आणि म्हणून तिथे भगवान बुद्ध स्वतःच एक्झाम्पल देतात, स्वतःच्या अनुभूतीचं एक्झाम्पल देतात की हे विपाक कसे येतात. आपल्या चांगल्या आचरणाने हे विपाक आपल्याला प्रेझेंट मोमेंट मध्ये कसे येतात. आता जे पण आपल्याला विपाक येत आहेत हे सगळे कसे अहेतुक चित्त आहेत. आता आपण काही नाही केलं, आता सध्या आनंदथेरांनी जी पण वाचा बोलली असेल तिथे,
कमळाचे फूल मागायला, ती त्यांच्या आधीच्या कम्मावरच आधारित आहे. आणि म्हणून बोधिसत्व पण आपल्या आधीचे जे कम्म ज्याच्याने त्यांनी ही वाचा डेव्हलप केलेली आहे आणि ते ओळखू शकतात की कशा पद्धतीने आनंद थेर पण हे फुलं प्राप्त करू शकतात, हे स्वतःच्या अनुभवाने ते सांगतात की अशा पद्धतीने चांगली वाचा बोलल्यानी आणि जसे आहे तसे बोलल्यानी. कधी कधी आपण अति प्रशंसा करतो कोणाची, खूप प्रशंसा करतो एखाद्या व्यक्तीची, पण ती प्रशंसा योग्य आहे का, यथाभूत आहे का, हे आपल्याला समजायला पाहिजे. नाहीतर त्याचा अर्थ असा होतो की त्या प्रशंसेच्या मागे आपला लाभ आहे, आपली काहीतरी लोभ आहे, त्याच्यामुळे आपण त्या लाभासाठी आपण प्रशंसा करत आहे असं आपल्याला दिसून येतं. हे संसार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप कॉमन गोष्ट आहे. आपण ते बघतच असतो आजूबाजूला. कधी कधी आपण फक्त या कथेमध्ये फक्त लोभ नाही, द्वेष चित्त पण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा अशी चर्या ठेवतो, असं वागणं ठेवतो की खूप प्रेमाने आपण बोलत आहे, पण जी वस्तुस्थिती नाही ते सुद्धा बोलत आहे, अशा पद्धतीने जेव्हा आपण वागतो, तर तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्याचा त्याचा कुज्झित राग येऊ शकतो. आणि म्हणून कधी चांगले वाक्य आपल्याला वाटतं आपण तर खूप छान बोललो, पण तरी पण समोरचा त्याच्यावर रागवू शकतो. कारण ते त्याच्या कामाशी किंवा दोघांच्या संदर्भामध्ये ती गोष्ट बोलणे कामात अर्थपूर्ण नाही, काही अर्थ नाही त्या गोष्टीचं. जे कामाचं आहे तेवढंच बोलल्या पाहिजे. हे या संफपलाप या मुसावादाचं जे चौथं सील आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. इथे हे जे दोन भाऊ आहेत ते काही द्वेषपूर्ण बोलत नाही आहेत, ते प्रेमानेच बोलत आहे, पण जी वस्तुस्थिती नाहीये ते लोभ चित्ताने बोलत आहे, हे आपल्याला दिसून येतं. तर म्हणून फ्लॅटरिंग, कोणाला फ्लॅटर करणं किंवा जी गोष्ट त्यांच्याजवळ नाहीये किंवा जी वस्तुस्थिती नाहीये त्याच्याबद्दल बोलणं, हे आपल्याला बघायला पाहिजे की आपण हे किती करतो. आपल्या लोभ चित्ताचा संवर करणं तर हे आपलं कामच आहे. सीलचा जो प्रमुख उद्देश आहे तो हाच आहे की आपण आपल्या लोभ आणि द्वेष चित्ताला नियंत्रित करणे, संवर करणे. तर दुसऱ्या व्यक्तीसोबत व्यवस्थित जेव्हा आपण नाही बोलत, एखाद्या व्यक्तीसोबत, पण हे फक्त लोभ चित्तासाठी नाहीये, एखाद्या व्यक्तीसोबत आपण कधी कधी द्वेषाने पण बोलतो, तर ते डायरेक्ट दिसून येतं आपल्याला की हे द्वेष चित्त आहे. पण जे लोभ चित्त आहे ते त्याच्यापेक्षा पण आहे कसं की की त्या लोभ चित्ताच्या मागे स्वतःचा हेतू लपलेला असतो. हा जो पदुम, जे कमळाचे फूल प्राप्त करायच्यासाठी ते जे शब्द बोलत आहेत, तो हेतू लपलेला आहे त्यांच्या त्या वाणीमध्ये की तुझं नाक वाढो. नाक कधी वाढू नाही शकत, ते नाश झालेला आहे. एकदा ते नाश झालेला आहे शरीराचा भाग, तो कधी वाढू शकणार नाही. तर हे त्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. म्हणून जे पय्यावान असतात त्यांना कळतं की काय लोभ आहे, काय द्वेष आहे. जसं त्या पदुम पालक जो असतो, पदुम सरपालक, त्याला कळतं की समोरचा व्यक्ती काय खरं बोलत आहे आणि काय खोटं. हे इनहेरेंट आहे, प्रत्येक व्यक्तीला हे कळतं स्वतःसाठी. म्हणून इथे स्वतःहून जिथे की लोभचित्त आहे, चांगलं बोललं जात आहे त्याच्यासाठी, तरी पण त्याच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होतो, द्वेष असा पण उत्पन्न होतो. संफपलाप केल्याने द्वेष उत्पन्न होतो. जरी ते शब्द द्वेषाचे नसतात, जरी ते शब्द चांगल्या इंटेन्शनचे असे दर्शवितात, ते असत नाही, पण ते दर्शवितात, ते फक्त ते वरचे फेक शब्द आहेत हे दिसून येतं. म्हणून संफपलाप आपल्याला अशा पद्धतीने समजायला पाहिजे. म्हणजे या जातकमध्ये मी म्हणते की संफपलाप समजणे इतकं डिफिकल्ट आहे. जर असंच कोणाला सांगितलं की सील पालन करा आणि संफपलाप नाही करायला पाहिजे, तर असं जे सांगण्यात जेव्हा येतं तेव्हा किती डिफिकल्ट असतं हे समजणं. पण या गाथेतून जे आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं आहे, बोधिसत्वांची जी कथा इथे आहे,
ही इतकी व्यवस्थित शब्दानुशब्द आपल्याला सांगतंय की संफपलापा म्हणजे काय आणि कसं आपल्याला याच्यापासून दूर राहायला पाहिजे. याचं छान मी म्हणेल की ही मोठी उपमाच आहे संफपलापाची. जी कथा आहे ही पूर्ण कथा एक उपमा दिलेली आहे, एक सिमिली म्हणण्यापेक्षा मेटाफर दिलेला आहे की कसं संफपलाप आपण समजायला पाहिजे आणि त्याच्यापासून वेरमणी करायला पाहिजे. तर एवढं मी इथे बोलू इच्छिते. पण जेव्हा ह्या गाथा आपण बिना ही कथा अशा पद्धतीने समजून जेव्हा ह्या गाथा आपण वाचतो त्यावेळेस एकदम वरवर तर ठीक आहे. आपण या दोन भावांनी ज्या उपमा दिलेल्या आहेत, एकानी दिलेली आहे उपमा केसांची, केस कसे वाढतात, कापत गेलो तरी पण केस वाढतात. आणि दुसऱ्या भावानी जी उपमा दिलेली आहे की बीजाची, जसे आपले कम्म बीज, जे कम्म बीज आपण रोवू तेच वाढतील, तर ते वाढतात शरद ऋतूमध्ये, पटकन वाढतात. तर ह्या ज्या उपमा दिलेल्या आहे त्या उपमा स्वतःमध्ये खऱ्या आहेत, पण त्या इथे अप्लाय होत नाहीत. इथे अप्लाय त्या अजिबात होत नाही. नाक वाढण्यासाठी ते अजिबात होत नाहीत. तर इथे पहिली उपमा जी आपली आसवखेच्या सोबत आपण म्हणू शकतो, जे आसवखे अंतोजटा बहिजट, जे आसवखय आपल्या आतमध्ये आहेत त्यांची उपमा दिली आहे. आणि दुसरं जे आहे ते कम्म बीजाची उपमा दिली आहे. कम्म बीज नियम आपल्यामध्ये आहे, स्वतःमध्ये तो कम्म बीज नियम आहे. जी फळणारी फुलणारी जागा आहे तिथे जर बीज टाकलं तर ते बीज शरद ऋतूमध्ये जसं असतं की सुटेबल एन्व्हायरमेंट असतं त्या बीजला वाढायला, तर ते बीज वाढतं, लवकर वाढतं. ती स्वतःमध्ये त्या उपमा बरोबर आहेत, पण त्या इथे अप्लाय होत नाहीत. या कॉन्टेक्स्टमध्ये, या पच्चयमध्ये की कापलेलं नाक वाढणे इथे अप्लाय होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण काय बघून बोलत आहे, तिथे ते तीनही भाऊ कमळ मागायसाठी गेलेले आहेत आणि कमळ मागायचं सोडून ते काय बोलत आहे, त्यांचं लक्ष आहे त्या व्यक्तीच्या, समोरच्या व्यक्तीच्या नाकाकडे, ज्याचं काहीही काम नाही, ज्या गोष्टीचं काहीही संदर्भ नाही, त्या ठिकाणी बोलायचं, त्याबद्दल ते बोलत आहे. तर संफपलापा आपल्याला अशा पद्धतीने समजायला पाहिजे. आणि म्हणून नैनाताई, मी तुमचं खूप कॉंग्रॅच्युलेशन्स करते की तुम्ही इतक्या छान पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला. डिफिकल्ट आहे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या खूप डिफिकल्ट आहेत मांडणे, कारण ते समजणे, स्वतःसाठी पण समजणे आणि सगळ्यांसाठी ते समजायला मदत करणे, ही खूप छान काम केलं आहे तुम्ही. त्याच्यासाठी मी तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आय एनकरेज दॅट एव्हरीवन कम फॉरवर्ड अँड ट्राय टू टीच. कारण कसं असतं, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये परिपूर्णता किंवा आणखी वाढायचं असेल तर समोर येऊन त्याच्याबद्दल बोलायचं पण शिकायला पाहिजे आपण. कारण ते बोलणं खूप डिफिकल्ट होऊन जातं मग वेळेवर, किंवा कोणाला सांगायची, जसं खूपदा काय होतं, अभिधम्म जेव्हा आपण सांगतो किंवा शिकायचा प्रयत्न करतो, तर अभिधम्म समजणे पण तर आहेच, कठीणच आहे, पण एक आपल्याला समजून तर जाईल अभिधम्म स्वतःसाठी, पण सांगता नाही येत. म्हणून माझा एक अनुभव आहे की जेव्हा अभिधम्म सांगितलं होतं तेव्हा जे आपले श्रोते आहेत, जे ऐकणारे आहेत, ते म्हणायचे की आम्हाला समजून तर गेलं, पण ते कोणाला सांगायसाठी शब्दच येत नाहीत. म्हणून हे सांगायला पाहिजे. आणि म्हणून एनकरेज करते की प्रयत्न करायला पाहिजे. आज प्रयत्न केला तर ते पुढे वाढणारच, आणि ते अजून त्याच्यामध्ये आपण डेव्हलप होतो, स्वतः आपणच डेव्हलप होतो. म्हणून हे बोलायला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण मन, वाचा, काया याच्यानी जेव्हा आपण हे सगळं करतो, फक्त कायानी तर आपण सील पालन करतो, वाचानी आपण तुन्नी राहतो, शांत राहतो, पण बोलणे पण किती महत्वाचं आहे, आणि योग्य बोलणे कसं महत्वाचं आहे. सुभाषित वाचा म्हणजे काय, वेल स्पोकन वर्ड्स. अजून सुत्तांमध्ये तर भगवान बुद्धांनी खूपच छान सांगितलं आहे की कशी त्यांची वाचा असायची.
त्यांची वाचा कशी असायची, 3 गुणांनी संपूर्ण असायची. एक असायचं की ते भूत बोलतात, भूत जे भूत आहे, जसं यथाभूत आपण जे म्हणतो, जसे आहे तसे. दुसरं की ते तथ्य बोलतात, म्हणजे तथ्य बोलतात, ज्याचा अर्थ आहे तथ्य म्हणजे लॉजिक, म्हणजे रॅशनली बोलतात. आणि तिसरं आहे की ते अर्थसंहितं बोलतात, जे मिनिंगफुल आहे. मिनिंगफुल कसं आपण डिसाईड करणार, तर मिनिंगफुल आपण याच्याने डिसाईड करतो की ते निब्बाणाच्या कामाचं आहे, त्याला अर्थसंहितन. तर हे भगवान बुद्धांनी सुत्तांमध्ये खूप छान सांगितलेलं आहे ही गोष्ट. मग याच्यामध्ये भगवान बुद्ध आणखी एक सांगतात, कोणाच्या मनाच्या लायकिंगचं असो किंवा लायकिंगचं नसो, कोणाला ते कठोर पण वाटू शकतं. तर भगवान बुद्धांनी सुत्तांमध्ये कठोर वचन पण बोलले आहेत आणि कठोर पण उपमा दिलेल्या आहेत, स्पेशली भंते देवदत्ताच्या संदर्भामध्ये. म्हणून आपण ते आपल्यासाठी घ्यायला पाहिजे की आपण असं नाही करायचं. जिथे भगवान बुद्धांनी कठोर वचन बोलले आहेत की आपण काय अगदी दूर राहायचं, जे अर्थसंहितं नाही, जे कामाचं नाही, ते नाही बोलायला पाहिजे आपण. तर इथे भूत शब्द जो आहे, भूतं, हा शब्द भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. तर प्रत्येक अशा सुत्तामधल्या त्या ज्या गुणधर्म आहेत, जे गुणधर्म आपण वाढवायला पाहिजे आपल्यामधले कुशल गुणधर्म, तर त्याच्यासाठी ह्या जातक खूप महत्वाच्या आहेत. की तिथे आपल्याला आपल्या भौतिक जीवनामध्ये, संसारामध्ये आपण जेव्हा फिरत आहे, तर तेव्हा आपण काय आपण डेव्हलप करायला पाहिजे, काय सम्मापधान, व्यायामो, कुशल कसं जमा करायला पाहिजे आपण, त्याच्याबद्दल आपल्याला जातक सांगतात. आणि म्हणून मी आज सगळ्यांना ज्यांनी ऐकलं त्यांना आपण अभिनंदन करते की असे वचन जे आहेत भगवान बुद्धांचे, सहजासहजी हा धम्म जो आहे तो इतका सोप्याने नाही मिळत. या तुमच्या सगळ्यांचे पण कुशल कर्म आहे आधीचे, त्यामुळे आज हे सुभाषित वाचा आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण ही जी मंगल म्हणजे आपण पुण्य किंवा कुशल कर्म जे केलेलं आहे असं म्हणूया. पुण्य म्हटलं तर ते जास्त जमा करण्यामध्ये असतं, पण कुशल कर्म जे आहे ते सगळ्यांच्या निब्बाणासाठी असतं. म्हणून मी ही मंगल मैत्री करते की सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं मंगल हो आणि निब्बाणस्य पच्चय होतो, निब्बाणस्य पच्चय होतो. साधू 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 साधू. धन्यवाद मॅम. खूप 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 सुंदर मार्गदर्शन, खूप छान. धन्यवाद नैना मॅडम, तुम्हाला देखील ताई खूप खूप साधुवाद. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करील की तुम्ही प्रश्न तरी विचारायला पाहिजे. म्हणजे कसं असतं ना, जेव्हा आपण प्रश्न विचारतो तर आपल्या आतमधलं जे इंटेन्शन असतं की मला अजून जाणायचं आहे, जे पण माझ्यामधले डाऊट आहे ते दूर करायचे आहेत, फक्त या इंटेन्शननी फायदा होतो आपला. ते पुढे जाऊन ते ज्ञानाचा रस्ता आहे तो. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते, तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न आला असेल तर अगदी बेझिझक तुम्ही विचारायला पाहिजे. तर तुम्ही प्लीज एक साधा प्रश्न पण आला तर विचारा. सॉरी. तर आता म्हणजे कथा ऐकताना पण जो प्रश्न येतो, काही पण येऊ शकतं. कधी तुमचा अनुभव असू शकतो जो तुम्हाला वाटतं की सांगायला पाहिजे या ठिकाणी, किंवा पण असं का झालं हा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो तो सुद्धा तुम्ही बोलू शकता स्वतःच्या अनुभवाने, कारण ते स्वतःसाठीच तो प्रश्न असतो. जे प्रश्न घेऊन भगवान बुद्धांकडे जायचे आणि भगवान बुद्ध त्यांच्या एक्झॅक्ट प्रश्नाचं उत्तर द्यायचे. तर तुमच्या मनामध्ये पण असलं, जरी आज हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांजवळ उपलब्ध असेल इथे असं नसेलही, तरी पण ते बोलायला पाहिजे, कारण ते आपली जी पैयाची जी चालना आहे ती पुढे करते. पैयाचं जे आपलं चिंतन आहे त्याची वाटचाल पुढे करते. म्हणून नुसतं तुम्ही बोलले पण तरी ते पण खूप खूप महत्वाचं आहे.
असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आपल्या सगळ्यांना की आपण बोलायला पाहिजे. तर ज्यांना काही म्हणायचं आहे नैनाताईंच्या या सगळ्या एक्सप्लेनेशन बद्दल, जातक बद्दल, तर तुम्ही बोलू शकता. हॅलो. हा बोला. हॅलो. हा मॅडम, माझा एक असा डाऊट आहे की आपण आता काम करत असताना कोणाची प्रशंसा करतो, तर म्हणजे या ठिकाणी प्रशंसा केली असं नाही वाटत का की एखादं काम करण्यासाठी त्या व्यक्तीची प्रशंसा केली म्हणजे तो आपलं काम चांगलं करेल. आता त्याला ते कळालं ही गोष्ट वेगळी आहे, पण आपण इतरांना ज्यावेळेस बोलतो की एखादं काम गोडीने सांगतो, तर याबद्दल आपण काय सांगाल? मॅम, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देणार द्याल का? थँक्यू. हो देते. थँक्यू. आपण जेव्हा कोणाची प्रशंसा करतो ना की आपलं काम झाल्या पाहिजे, तर संसार जे आहे, संसारामध्ये ज्या 8 लोकधम्म आहे त्याच्यामध्ये प्रशंसा एक आहे. आणि लोक प्रशंसासाठी खूप करतात. जे पण झटपट करतात ना त्यांना त्यांची प्रशंसा केलेली खूप आवडतं. म्हणजे प्रशंसा केल्या आपण बघतोय ना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजूबाजूला मला राजकारणाचं उदाहरण देणं आवडत नाही, पण तुम्ही स्वतः समजू शकता. राजकारण असो, ऑफिस असो किंवा इव्हन घरी सुद्धा आपण जर काही एखादी गोष्ट कठोरपणे बोललो तर ते कुणालाच आवडत नाही घरी पण. तर आता गोष्ट अशी आहे की समोरचा व्यक्ती माझ्यासाठी चांगला वागला पाहिजे याच्यासाठी मी प्रशंसा करतो. ही पण एक लोभची गोष्ट आहे. म्हणजे जी वस्तुस्थिती आहे तर ते न बोलता त्या गोष्टीला फिरवून बोलणे, ही पण एक तीच गोष्ट आहे जी यथाभूत नाही, अद्भुत आहे. अद्भुत, त्याच्यामध्ये तीही गोष्ट संफपलापामध्ये इन्क्लूड केलेली आहे. जसं खूपदा काय होतं की ज्याला आपण इथे तर लोभसाठीच केलेलं आहे. जे पण केलेलं आहे लोभसाठी केलेलं आहे. हे स्वतःला पण आपल्याला समजून येतं की माझ्या कामामध्ये अडथळा नको म्हणून मी ही प्रशंसा करत आहे. पण आपण हे लक्षात ठेवतो का की जेवढं कामाचं आहे तेच बोलत आहे. जर खरोखर तो व्यक्ती तसा आहे, त्या व्यक्तीमध्ये ते गुण आहेत, तर तसं आपण बोलत आहे, तर ते संफपलाप नाही आहे. आता नैनाताईंनी एवढं छान आपल्याला जातक सांगितलेलं आहे आणि जर आपण म्हटलं की ताई थँक्यू सो मच, मॅडम नैना मॅडम थँक्यू सो मच आम्हाला हे जातक शिकवल्याबद्दल, तर आपण प्रशंसा ही संफपलाप आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. तर म्हणून जर आपण जे आहे तसं बोलत आहे, त्या व्यक्तीचं खरेच काही गुणधर्म आपल्याला दिसत असतील की जे प्रशंसनीय आहे, तर ते बोलले तर ती संफपलापा नाही. दुसरी गोष्ट, भगवान बुद्धांनी प्रशंसापासून दूर राहायचं सांगितलेलं आहे आपल्याला, भिक्खूंना. प्रशंसा हे खूप हानिकारक आहे. म्हणजे प्रशंसा देणे नाही, घेणे हानिकारक आहे आपल्यासाठी. कारण माणूस त्या प्रशंसेच्या पमादमध्ये गुंतून जातो. तर म्हणून खूप सतर्क. प्रशंसा घेणारा जर पंयावान असला तर त्याला कधी कधी क्रोध पण येऊ शकतो. जसं की ती प्रशंसा जर खोटी आहे, जसं हा पालक जो होता त्याला क्रोध पण येऊ शकतो आपल्या खोट्या प्रशंसाची, जर तो पंयावान व्यक्ती आहे, जर तो समजतो त्या गोष्टीला. पण आपण ऍज सम्मा वाचा संफपलापापासून कसं दूर राहू शकतो, तर जी वस्तुस्थिती आहे तेवढेच बोलणे. आपण प्रशंसा करायची ना, आपण भंतेंची प्रशंसा करू नाही शकत का की ते निखम्म करून त्यांनी ते भंते बनले आहेत. ही केवढी मोठी गोष्ट आहे, आपण नाही केलाय अजून, तर ही प्रशंसनीय गोष्ट आहे की नाही? तर प्रशंसा करणे आणि प्रशंसा घेणे खूप फरक आहे या दोन गोष्टीत. आणि म्हणून जे पण आपण फेस करतो ना, या कम्युनिकेशनच्या माध्यमात फेस करतो की याच्यामध्ये किती तथ्य आहे, किती भूत आहे, किती अर्थ आहे, तर किती अर्थ आहे याच्यामध्ये, हे आपण समजायला पाहिजे जेव्हा आपण बोलतो. मग आपल्याला कोणी खोटं नाही म्हणू शकत. नाहीतर इवन पलाप असताना सुद्धा, म्हणजे जरी आपण कोणाला
द्वेष नाही करत आहे, जरी आपण चांगले वचन बोलत आहे, त्याच्यामध्ये जर ते तथ्य नाहीये, ते भूत नाहीये, ते तथ्य नाहीये, ते अर्थ नाहीये, तर ते खोटं आहे. हे मुसावादाच आहे असं आपल्याला याच्यातून बघायला मिळतं. म्हणून आपणच आपले सगळ्यात छान विमर्शक आहे. आपण आपल्यासाठीच विचार करायचा. आपल्या चित्ताला माहित असतं आपण काय करत आहे. संदीपजी. येस मॅडम, म्हणजे आहे तेच बोलणे असा याचा अर्थ होतो. हो 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 हो. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू. जय भीम, नमो बुद्धाय. मी बोलू काय? हा बोला ना मॅम. हा, सर्वात आधी तर मी नैना मॅडमला थँक्यू म्हणेल. खूप छान सांगितलं मॅडम, छान वाटलं ऐकताना पण. धन्यवाद. आणि वैशाली मॅडमनी पण खूप छान त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आज, ते पण आवडलं मॅडम. आणि खूप खूप आभारी आहे दोघांचे पण. आणि मला म्हणजे आता जसं तुम्ही सरांच्या याचा आन्सर, संदीप सरांच्या याचा आन्सर देतानाच बोलल्या की, तर मॅडम जसं आपल्याला लक्षात येतं की समोरचा आपली प्रशंसा करते आहे, ते माहिती आहे की हा बळवून छळून प्रशंसा करतोय, त्यावेळी रागवणं खरं योग्य आहे काय आपण? किंवा आपल्याला जर चिडे कळताय हा खोटं बोलताय, हा माहिती आहे याला माझ्याकडून काही काम असेल, हा बळवछळ चालू आहे, ते येतं लक्षात, त्यावेळी प्रतिक्रिया करणं योग्य आहे काय? मला ते जस्ट एक थोडं विचारायचं होतं. मी याच्यावर तुम्हाला एक सांगेल की भगवान बुद्धांनी याच्यावर पण सांगितलेलं आहे. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपले लहान मुलं असतात ना घरी, तुम्ही त्यांना बघितलं आहे का? जेव्हा त्यांना काही पाहिजे असतं आईकडून, तेव्हा ते कसे करतात? लाडीगोडी लावतात. हा, लाडीगोडी लावतात. आई खूप येथे छान आहे. जवळ बसून असा तसा, हा, आईची खूप मैत्री करतात, म्हणजे हो खूप हे. हो. तर आपल्याला राग येतो का? नाही. नाही. आपल्याला माहित आहे की ते कशासाठी करत आहेत, नाही का? हा, त्याला काहीतरी पाहिजे आहे ते समजतं आपल्याला. तुला काय पाहिजे रे विचारतो आपण डायरेक्ट. हो 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 हो. भगवान बुद्ध आपल्यासोबत असेच करतात. अच्छा. म्हणून आपण पण तसं चित्त डेव्हलप करायला पाहिजे, जे शांत करतं. रागवायचं नाही, कुज्झित नाही व्हायचं. वाटल्यास विचारायचं, काय काय हवंय तुम्हाला? सरळ विचारायचं. हा ना. ओळखून घेतलं तरी पण आपण कुज्झित नाही व्हायचं, राग नाही करायचा. त्यांचं पण मन शांत होतं. तो पण समोरचा व्यक्ती पण, तो असो ती असो, ते हसून देतील जेव्हा तुम्ही असं म्हणाल. हा, होतं तसं. नाही, कारण आज कसं जर बघायला गेलं आपण तर रोजच्या सर्वसामान्य जीवनात, पॉलिटिक्स आणि हे तर सोडा, सर्वसामान्य जीवनात आपण बोलताना प्रशंसा असतेच. कारण येतं लक्षात की समोरच्याशी बोलताना थोडं त्या शब्दाला तोड मोडूनच बोललं तर त्याला व्यवस्थित वाटेल. डायरेक्ट बोलला की थोडस त्या होऊ शकतं, म्हणजे त्याला काहीतरी वेगळं वाटेल असं. पण आपण थोडस त्या शब्दाला जरा कोटिंग करूनच बोलल्या जातं असं बघतो. आणि आहे ते नॉर्मल आहे. म्हणून तो प्रसंग, हा प्रसंग मी ते हे करते की आज आपण सर्वसामान्य वागताना ते करत आहोत. आणि कधी कधी येतं लक्षात, कधी कधी बरेचदा येतं लक्षात. तर त्यावेळेस मग काय की हा, याला तर मग आहे माझ्याकडे, तेच विचारायचं होतं. ठीक आहे, मला कळलं तुमचं आन्सर. धन्यवाद मॅडम. बरं ताई. तुम्ही तुमचा अनुभव सुद्धा सांगू शकता. आपल्या जो वेळ आहे थोडा, आपण अजून 15 मिनिटं तर आपण बोलू शकतो, जर तुमचा प्रश्न आहे तर. कारण इव्हन प्रश्न विचारणे याची पण संधी मिळत नाही, किंवा आपल्याला काही सांगायचं आहे याच्यासाठी सुद्धा ऐकणारे नसतात. तर म्हणून मी तुम्हाला म्हणेल की आपल्या जो 15 मिनिटं आहे ते यूज करायला पाहिजे आपण. आणि मग वाटल्यास आपण समापन करू शकतो. पण समजा प्रश्न नसतीलच तर आपण पुढे जाऊ शकतो. बट आय रिअली एनकरेज की तुम्ही बोलायला पाहिजे. हॅलो. हा, बोला. हा, धनराज तायडे बोलतो मॅडम, वर्धेवरून. हा, बोला सर, तुमचा प्रश्न विचारा. धन्यवाद, फार खूप खूप थँक्स. मॅडम, माझा असा प्रश्न होता
नैना मॅडमने बोलताना असं म्हटलं होतं वर्तमान कथेमध्ये की आनंद थेरांना एवढे फुलं कसे मिळाले की त्यांचं पूर्वी जन्मीचं कोणतं कम्म होतं. तर या कथेमध्ये तर त्यांचं पूर्व कम्म दिसलंच नाही. म्हणून म्हटलं त्यांचं काय कम्म होतं यामध्ये आहे की अजून दुसरी कोणती कथा आहे त्यांच्याबद्दल. बरं, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. हा बोला. मॅम तुम्ही जातक जे आहे ते व्यवस्थित आपण बघायला पाहिजे कसं आहे. इथे बोधिसत्व यांच्या हे जेव्हा संसारामध्ये चर्या करत होते तर त्यांच्या चर्येबद्दल स्वानुभूती म्हणजे स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलण्यात आलेलं आहे. आणि स्वानुभवानी ह्या संसाराला जसं समजलेलं आहे बोधिसत्वांनी किंवा बुद्धांनी ते त्या जातकमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण म्हणत आहे की भगवान बुद्धांनी ज्या प्रेझेंटमध्ये 55 कथामध्ये आनंद थेरांबद्दल सांगितलं की त्यांना फुलं कशी मिळतात. आणि अतीत मध्ये त्यांनी स्वतःची कथा सांगितली की त्यांना फुलं कशी मिळतात. तर इथे आनंद थेरांनी, कारण जेव्हा आनंद थेर जाऊन त्या पदुम विथी जी जागा आहे जिथे ते फुलं विकणारे बसले असतात त्या ठिकाणी जाऊन काय बोलले हे तर भगवान बुद्धांच्या समोर किंवा कसे ते वागले असतील ते तर भगवान बुद्धांनी जाणलं की नाही जाणलं आपल्याला नाही माहित, त्याच्याबद्दल लिहिलेलं नाही. जेव्हा ते हे सांगत आहेत की मी जेव्हा गेलो होतो याचना करायला तेव्हा मला त्या कमळाच्या फुलांचा लाभ कसा झाला हे ते सांगत आहेत. म्हणजे स्वतःची अनुभूती, स्वतः त्यांनी काय केलं तर त्यांना फुलं प्राप्त झाली. तर हा अनुभव ते सांगून राहिले आहेत की कशा वाचानी जो शब्द सुरुवातीला नाही का नैना मॅडमनी एक्सप्लेन केलाय, वत्तू चेको कुशल कथा कुशल, तर याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की काय कोणत्या वचनला कोणत्या वाचाला आपण म्हणू शकतो की ही कुशल वाणी आहे, ही अशी वाणी बोलल्याने लाभ होतो. म्हणून शेवटच्या वाक्यामध्ये म्हटलंय की मला लाभ झाला त्या कमळांचा. तर लाभ केव्हा होतो आपल्याला एखाद्या सिच्युएशन मध्ये, तर त्या सिच्युएशन मध्ये कसं आपण वागायला पाहिजे, आपली वाणी कशी असायला पाहिजे याचा स्वतःचा अनुभव भगवान बुद्ध इथे अतीत कथामध्ये सांगत आहेत. तर इथे आपल्याला ते एक्सप्लेन करत आहे की कशी ही कथा जी कुशल आहे आणि जी वत्तू चेको आहे ती एक्सप्लेन करत आहेत. तर धनराजजी, पण मला वाटतं की गायधनी सर पण याच्यावर बोलू शकतील, तर त्यांना पण आपण विनंती करू की तुम्ही सांगा तर. हो मॅम, गायधनी सरांना सांगू करते की त्यांनी बोलावं. थँक्यू ताई, थँक्यू वैशाली मॅडम. खूप छान प्रकारे नैनाताईंनी पण कथा सांगितलेली आहे, त्यांचा अभ्यास पण त्यांनी सांगितलेला आहे त्यामधून. आणि गाथांचा विश्लेषण तुम्ही गायधनी मॅडमनी जे सांगितलं आहे ते अति अप्रतिम आहे. त्यावरती तर आपण काही जास्त बोलू शकणार नाही. पण जे पण प्रश्न आता इथे विचारण्यात आलेले आहेत मी त्याबद्दल थोडस बोलतो आहे. आपण आधी भारती तायडे सरांच्या प्रश्नाकडे येऊ आपण. तुमचा प्रश्न खूप छान आहे, कारण या कथेमध्ये ना म्हणजे तुम्ही छान नोट केलं आहे ती गोष्ट की आनंद थेराचे पुण्यकर्म तिथे दिसत नाही, जेव्हा की तिथे उल्लेख आलेला आहे की भिक्खूंचे पुण्यकर्म कमी पडलेत आणि आनंद थेरांचे पुण्यकर्म जास्त आहेत असं त्याच्यामध्ये येतं. पण मग कथेमध्ये तसं काय मेन्शन केलेलं नाहीये. डायरेक्ट संबोधन मध्ये भगवान बोधिसत्वांचं सांगितलं आहे की ज्या प्रकारे आनंद थेरांना ते प्राप्त झालं तशा त्यावेळेस मला पण प्राप्त झालं होतं, एवढंच उल्लेख आहे. बरोबर आहे. पण जर कथा वाचत असताना आपल्याला सुरुवातीला एक वाक्य दिसतं की या कथेला कलिंग कथा कलिंग कथेला वाचावं म्हणून. तर कलिंग कथेच्या
अतीत कथेमध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडेल. तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्यामध्ये, तर तुमचा प्रश्न होता की पुण्यकर्म कोणते होते. तर यामध्ये आणखी तायडे सर तुम्ही एक ऍड करायला पाहिजे की ते बोधिवृक्ष भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली तिथली बीज आणून लावण्यात आलं आहे. तर ते तर भगवान बुद्धांच्याच नावाने राहायला पाहिजे होतं ते बोधिवृक्ष, कारण तिथले उपासक लोक पण तिथे येतात आणि म्हणतात की आम्हाला बुद्धांची जी मिसिंग फॅक्टर तयार होतं बुद्ध नसताना, तर मग आमच्या मनामध्ये ते मिसिंग फॅक्टर नाही राहायला पाहिजे, म्हणून इथं काय करता येईल. तर या अनुषंगाने आनंद थेर तिथे बोधिवृक्ष लावण्याची परमिशन मागतात. मग हे बोधिवृक्ष आनंद थेराच्या नावाने कसं प्रसिद्ध होतं. फक्त त्यांनी ते म्हटलं म्हणून यासाठीच नाही आहे की आनंद बोधिवृक्ष म्हणून त्या नावाने तो प्रसिद्ध आहे तिथे, जेव्हा की बोधिवृक्ष आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धांशी रिलेटेड आहे ते, है ना. तर यामध्ये त्या अतीत कथेमध्ये दिलं आहे की आनंद थेर हे त्यावेळेस चक्रवर्ती राजा होते आणि ते त्यांची स्टोरी आहे खूप सारी. कधी पुढे ती कथा आली तर आपण त्यावरती अजून विशेष बोलू शकतो. पण चक्रवर्ती राजा जेव्हा आपल्या अरण्यामध्ये असलेल्या माता पितांना भेटायला जातात तेव्हा रस्त्यामध्ये अतीत बुद्धांचं ज्ञानप्राप्तीचं बोधिवृक्ष त्या ठिकाणी असतं आणि ती जागा थोडीशी फुलांनी झाकलेली असते. तर त्या ठिकाणावरून चक्रवर्ती राजा क्रॉस करू शकत नाही. म्हणजे तुम्ही ती जागा निग्लेक्ट करून, म्हणजे तुम्हाला माहित नाही ती जागा, आता तुम्ही तिथून जाऊ शकत नाही, असं त्या जागेचं महत्व असते. तुम्हाला ती जागा त्याला वंदन करूनच जावं लागतं. त्या कथेमध्ये हे आहे की इंद्र सुद्धा त्या जागेवरून उडू शकत नाही, त्या जागेला वंदन करूनच जावं लागतं. आणि चक्रवर्ती राजाला ही गोष्ट माहित नाही राहत की इथे भगवान बुद्धांचं बोधिवृक्ष होतं म्हणून. तर त्यांचा हत्ती जाऊ शकत नाही, क्रॉस होत नाही. आणि मग तेव्हा त्या कथेमधले जे बोधिसत्व असतात ते सांगतात आनंद थेरा म्हणजे चक्रवर्ती राजाला की या ठिकाणी असं असं होतं म्हणून. तर तिथे वर्णन आहे, दाढी मिशीचा जो वर्णन या कथेमध्ये आलं ना, त्या कथेमध्ये पण तुम्हाला खूप छान प्रकारे समजेल की दाढी मिशी म्हणजे तिथे काय काय आपले कोणते संखार आहेत ज्याला आपण समूळ नष्ट केलं की अशा दाढी मिशी येण्यासारखे ते येत नाही, म्हणजे समूळ नष्ट होतात ते. त्याचा उल्लेख त्या कथेमध्ये खूप छान केलेला आहे. तर त्यांना जेव्हा माहित होतं चक्रवर्ती राजांना की इथे भगवान बुद्धांचं बोधिवृक्ष होतं, तर ते तिथे उतरतात आणि खूप पूजा करतात. तिथे कंपाऊंड बांधतात, त्याची सुरक्षा करतात. इतकं प्रसन्नतेने ते सगळं करतात आणि सगळ्यांना इन्व्हॉल्व करतात तिथे. तर त्या कुशल कम्मानी त्यांना या जन्मामध्ये ते श्रेय मिळतं, बोधिवृक्ष स्थापन करायचं. आणि सगळ्या गोष्टींचं जे पुण्य त्यांना मिळतं ते पुण्य त्यांच्या वाचामध्ये येतं की ते खूप छान बोलतात. आपण खूप साऱ्या कथेमध्ये पण ऐकलंय की उपासिका वगैरे खूप आनंद थेरांना किंवा आपण भिक्खुनी संघ पण स्थापन होण्यामध्ये किती मोठं त्यांचा हातभार आहे आनंद थेरांचा. तर त्यांचा तो स्वभाव जो दाखवलेला आहे ना, तो स्वभाव त्यांचा त्या सगळ्या पुण्यकर्मामुळे आलेला आहे त्या कथेतून, हे आपल्याला समजून येतं. तर तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर आहे, जर तुम्ही ती कथा वाचली कलिंग कथा ना, तर तुम्हाला आणखी पण त्याच्यातून खूप काही बोध मिळू शकतो. तर ती कथा तुम्ही सगळ्यांनी अवश्य वाचावी. लांबलचक आहे कथा, त्यामुळे तेवढं व्यवस्थित पूर्णपणे आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही जर प्रत्यक्ष वाचली तर तुम्हाला या कथेचा संदर्भ तुम्हाला त्या कथेतून खूप छान मिळू शकतो. म्हणजे ही कथा समजण्यासाठी खूप उपयोगी होऊन जाईल ती कलिंग कथा. आणि बाकी जे प्रश्न विचारलेत की ताईंनी विचारलं, काय पवित्रा मॅडमनी विचारलं, अजून संदीप सरांनी काही प्रश्न विचारलं. बरोबर आहे, आज हे जे प्रश्न आहेत ना की अरे आपल्याला माहिती आहे की थोडंसं प्रशंसा केली तर ही गोष्ट चांगलं होऊन जातं आणि नॅचरली आहे, आपण करतोच प्रशंसा, आहे ना. पण आपल्याला हे पण समजून घ्यायला पाहिजे की आपला हेतू काय आहे त्याच्या मागे. आपला हेतू नाही, त्याच्यामध्ये हेतू साध्य करण्यासाठी आपण प्रशंसा नाही करत आहे. जर एखादा व्यक्ती खरोखरच खूप छान काम करतोय तर अवश्य तुम्ही बोलायला पाहिजे. पण आपला हेतू साध्य करण्याच्या हिशोबाने त्याची प्रशंसा करणं हे नाही, हे अजिबात नाही. इव्हन आपण बाबासाहेबांचं पूर्ण चरित्र पण वाचलं
आणि सगळ्या त्यांच्या पुस्तकं वाचलं, त्यांनी कुणाची अशी फुकट प्रशंसा नाही केलेली आहे की काहीतरी हेतू साध्य होण्याच्या हिशोबाने त्यांनी कुणाची प्रशंसा केली असं नाही, पण त्यांनी बऱ्याच लोकांची प्रशंसा पण केलेली आहे. तर हे आपलं आतमधलं चित्त शुद्ध करण्यासाठी आहे. तर या गोष्टीला खूप छान प्रकारे आपल्याला समजायला पाहिजे. जरुरी नाही हेतू ठेवून कुणाची प्रशंसा करण्यात, आपला हेतू साध्य होण्यासाठी प्रशंसा करणे हे अकुशल कडेच जाणार. आणि या कथेचं हेच आजच्या कथेचं हेच शेवट आहे की आपल्याला आपलं मुसावादाशील मध्ये जे संपपला येतं त्याला धरूनच हे आहे. म्हणून आपल्या हातून संपपला पण व्हायला नाही पाहिजे. जरी किती पण आपल्याकडे लोभ दोष मोहला घेऊन आपण करतोय, आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की हाऊ इट म्हणजे हे कसं शक्य आहे, एकदम नाही होणार, पण प्रयत्नशील तर राहणं आपल्याला खूप जरुरी आहे. या ठिकाणी आपण स्वच्छ भाषा, सत्य भाषा, योग्य शब्द, व्यवहार कुशलता ठेवूनच बोलायला पाहिजे आपण. म्हणजे असं मला या कथेतून सांगायला पाहिजे. आणखी एक तुम्हाला सगळ्या या गोष्टीतून एक अभ्यास करायला पण तुम्हाला एक चालना मिळो. तर या ठिकाणी जर आपण तिन्ही गाथांचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजून येतं की पहिली गाथा मध्ये आपल्याला नेचर पहिल्या कथेमध्ये नेचर दाखविला गाथामध्ये की आपल्या शरीरातला नेचर, आपल्या 4 महाभूतामधला नेचर दाखवला की दाढी उगते, दाढी कापतो, दाढी परत उगते. दुसऱ्या कथेमध्ये बाहेरचा निसर्ग दाखवलेला आहे. म्हणजे बाहेरचे आपण बीज टाकतो आणि उगतं, है ना. ते या गोष्टीमध्ये जर हेतू आला तर ते कसं संपपला पावतं. कारण निसर्ग सांगतोय, आपण खोटं नाही बोलत आहे, सत्यच आहे. ते बीज टाकलं तर झाड उगणार. मानवी शरीर आहे, दाढी मिशी उगवणारच, केस शरीरावरती येणारच, कापलं तरी येणारच. हे दोन्ही सत्य गोष्ट आहे. पण याच्यामध्ये जर हेतू आपलं आलं, लोभ दोष मोचा हेतू आला तर मग ते संपपला पावतं. तर का असं बाहेरचा निसर्ग आणि आतमधला निसर्ग या 2 कथेमध्ये का सांगण्यात आला, याच्यावरती पण तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. तुम्ही अभ्यास केलं तर तुम्हाला त्याचं पण उत्तर मिळू शकतं. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही यावरती पण थोडं लक्ष देऊन ही कथा वाचण्याचा प्रयत्न करा. आणि जर काही सापडलं तर तुम्ही अवश्य पुढच्या व्याख्यानामध्ये पण ती गोष्ट एक्सप्लेन करू शकता, किंवा मेसेजिंग मध्ये पण तुम्ही टाकू शकता की मला असं अँगल सापडला या कथेमधून. त्यासाठी तुम्हाला कलिंग कथा पण वाचावं लागेल. तर माझी इच्छा आहे की तुम्ही तो अभ्यास करावा आणि एक चर्चा सत्र पण करू शकतो आपण याच्यावरती, जेणेकरून आपण आपला अभ्यास कसा होत आहे पुढे, आपल्याला कोणत्या डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे ते पण स्पष्ट हळूहळू होत राहील. तर खूप छान या कथेच्या अनुषंगाने नैनाताईंनी जो पुढाकार घेतला, या 2 दिवसामध्ये त्यांनी अभ्यास पूर्ण करून जो पुढाकार घेतला. आपल्याला माहिती आहे मिसाकर सर थोडं बिझी आहेत, ते बाहेर देशामध्ये पण जाऊन आले आहेत आणि एका शिबिरामध्ये आहेत. त्याच्यामुळे कथा या आठवड्यामध्ये पॉसिबल नव्हती घेणं. तर पण आपण आजपर्यंत ज्या परिस्थितीमध्ये आपण जे अधिष्ठान घेतलेलं आहे की आपण खंड पडू द्यायचा नाही, तर त्या हिशोबाने नैनाताईंनी हा पुढाकार घेतला, त्यांनी समजून सांगितलं आणि ही कथा घेतली. या अनुषंगाने जे आपलं आज बोलणं झालं, जो आपल्याला धम्माचा लाभ झाला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. खूप साधुवाद संजय भाऊ सर, खूप साधुवाद. खूप छान मुद्दा तुम्ही हा शेवटला मांडला अबाउट नेचर बद्दलचा. इतकी छान ते वाटलं. म्हणजे बाहेरचं बीज आणि आपलं खूप छान मुद्दा तुम्ही मांडला संजय भाऊ. थँक्यू. कुणाचे काही प्रश्न असतील तर नाही ना, ते आपण शेवटच्या भागाकडे वळायचं. हो, मला असं वाटत नाही आता कोणाचे प्रश्न असतील असं. आणि खरंच गायधनी सर आणि वैशाली ताईचं मॅमचं खूप गायधनी मॅमने खूप सुंदर मार्गदर्शन. इतकं सहकार्य केलेलं आहे आज. तर असं मला वाटतंय की खरंच माझं काहीतरी पुण्य असेल म्हणून अशी कल्याण मित्र आपल्या संपर्कात आहेत. आणि खूप मला कृतज्ञता त्यांच्याविषयी आणि खूप 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 मंगल हो त्यांच्या पूर्ण परिवाराचं खूप मंगल हो. आणि त्यांच्याकडून
मला धम्म असा सतत शिकायला मिळेल. खरंच ताई, थँक्यू. पुन्हा एकदा खूप खूप साधुवाद नयना मॅम, वैशाली मॅम आणि संजय भाऊ सर, तुम्हा सर्वांना खूप सुंदर मार्गदर्शन आजचे झाले. खूप खूप मेत्ता सर्वांना. तसेच पुन्हा एकदा धन्यवाद देते सर्व धम्मसाखरच्या पीपीटी टीमचे. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी केला. पीपीटी मधील फोटो ज्योतिताईंनी खूप सुंदर काढले. त्यांनाही खूप खूप मेत्ता आणि आपल्याला असेच मार्गदर्शन सर्व मिळत राहो. हो, नलिनी मॅडमने पूर्ण पीपीटी बनवली. त्यांना पण खूप खूप मंगल मेत्ता. मला पीपीटी मध्ये काहीच करावं लागलं. खूप सुंदर पीपीटी बनवली नलिनी मॅडम. साधू 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 ताई. हो, धन्यवाद संजय भाऊ सर. आज तुमच्यामुळे हा कार्यक्रम आपण यशस्वी करू शकतो. तुमचे YouTube वरचे रेकॉर्डेड व्हिडिओ सर्वजण पाहू शकतात, सर्व उपासक उपासिका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही करत असता त्यासाठी खूप खूप साधुवाद तुम्हाला. आणि हे उपासक उपासिका जे आपले कार्यक्रमाला हजर राहतात, प्रश्न विचारतात, त्यांनाही जीवनात बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धर्म मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. त्यासाठी खूप साधुवाद. आणि आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंब आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. ग्रुपमध्ये जरूर शेअर करा. तसेच जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळवत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचवूया. ते सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करून सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांना हिताचा सुखाचा आणि मार्ग लाभो आणि या पुण्यात वसुंधरा साक्ष राहो. मी आपण इथेच थांबूया. त्याआधी मी सुगतला विनंती करते की त्यांनी सुगत धम्मपालन गाथा प्लीज घे. भूतो मे शरणं परं एतेन सच्च वदेन होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं गह्यं धम्मो मे शरणं परं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम्. नत्ति मे शरणं गह्यं संघो मे शरणं परं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु.